नमस्कार. नमस्कार. रामपुरे नमस्कार. अ, नमस्कार. नमस्कार सतीशजी. प्रेक्षकांचं मनापासून स्वागत. अ, आज आपण भेटणार आहोत प्रख्यात शिल्पकार भगवानराव रामपुरे यांना. अ, भगवानराव आता देवरूखमध्ये आहेत कोकणामध्ये. मूळचे ते सोलापूरचे. पण आता एका प्रोजेक्टच्या निमित्तानं ते कोकणात आले आहेत आणि कोकणातच स्थायिक झाल्यासारखे आहेत जवळजवळ. तर सगळ्या कोकणवासियांच्या वतीनं भगवानराव तुमचं स्वागत करतो मी आणि धन्यवाद. तुमच्या प्रकल्पाला शुभेच्छा देतो. अगदी. तुमचा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण होवो ही सदिच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. आणि मला वाटतं आपण आपल्या गप्पांना सुरुवात करूया. काही हरकत नाही ना तुमची काही? हो, हो. बिलकुल. मला सगळं ऐकू येतंय व्यवस्थित? हो. ग्रेट. तर मला एक प्रश्न आहे म्हणजे हां. प्रश्न विचारत जाणार ते माझं काम आहे. तर यातला पहिला प्रश्न असा आहे की त्या प्रश्नापासूनच आपण सुरुवात करूया. मला असं वाटतं की आपण तुमची सुरुवात आधी करूया म्हणजे तुमचं या फील्डमध्ये आला तिथून ते रुटीन होईल कदाचित. हो, त्याच्यापेक्षा आपण तुम्ही आता इथे कोकणात आलायत तर हो. तिथपासून सुरुवात करूया असं मला वाटतं. चालेल का नक्की. तुम्हाला? हो, हो. का गणपतीपासून सुरुवात करायची? नाही, नाही. जसं तुम्ही म्हणतात. हां. मला वाटतं उलट-सुलट करायला काही हरकत नाही. हा फरक इथे काही करण्यामध्ये हरकत मजा असते. काही हरकत तर नाही. नाही, उत्स्फूर्त संवादच फार महत्वाचा आहे. हां, रंगपुरे मला असं सांगा, अ, ही कल्पना कशी आली? म्हणजे आता हे 60व्या वर्षात तुम्ही हे जे काही धाडस केलं, अशी काल धाडस करत काल नाहीत ना? कालच 7 तारखेला 59 पूर्ण झाले. हो, आता हो, हो. 60व्या वर्षात पदार्पण केलेलं आहे. पदार्पण केलंय बघा. त्याबद्दलही तुमचं अभिनंदन. या धन्यवाद. मला वाटतं मी केलं होतं आधी, पण आता सगळ्यांसमोर जाहीर करतो. या. अ, नाही असं मला नेहमी प्रश्न पडतो, की इतकं धाडस तुम्ही कसं काय केलं हे सगळं? या वयामध्ये सगळं एखाद्या ठिकाणी जायचं, संपूर्ण नवा मुलूक, तिथं जायचं, तिथे सेटल व्हायचं, तिथे काम करायचं, मागचं सगळं विसरून यायचं. अ, तुम्हाला भीती नाही वाटली का? किंवा काही काय मनात भावना आल्या हा निर्णय घेताना? अ, थोडीशी वृत्ती जी आहे, मूळ प्रवृत्ती, ती लिव्ह डेंजरसली असं आहे. बरं. म्हणजे लहानपणापासूनच लाडात वाढल्यामुळे धाडसी निर्णय घेणे आणि जे मनात येईल तसं वागणे हे वागणे. प्रमुख हे आहे, स्वभाव आहे, मूळ स्वभाव आहे. तर झालं असं, अ, अ, तुमच्या प्रश्नाच्या पहिलाच प्रश्न जो आहे की हे आंतरिक ओढ असते प्रत्येकाची, प्रत्येक माणसाची, कलावंताची, आपल्याला आपल्या मनासारखं जगायचं. हं. पण मनासारखं म्हणजे ज्याला ज्याच्यामध्ये आनंद आहे, क्रिएटिव्ह असल्या कारणाने शिल्प करण्यामध्ये आनंद आहे आणि माझ्या मनात स्वतःविषयी जे जगण्याच्या एक कल्पना असतात. तर ते जगणं ह्या प्रापंचिक व्यापामुळे होत नाही. मनासारखं आपण काम करत नाही. कारण हं. कमर्शियल काम, ॲज पर ऑर्डर कामावर आपल्याला जगावं लागतं. आणि त्यातून माझ्या आयुष्यामध्ये एक ॲज अ आर्टिस्ट म्हणून जे काही 30-40 वर्ष आहेत, त्याच्यापैकी 50 एक कामच माझ्या स्वतःच्या कल्पनेतून साकार झालेले असतील. बाकी सगळे ॲज पर ऑर्डर, म्हणजे आपण ऑर्डर घेऊन केलेले, मग त्याचे कमिटमेंट्स असतात आणि काही अज्ञान क्लायंटचे हॅरेसमेंट असतात. ह्या सगळ्याला कलावंत कंटाळून जातो आणि हं. त्याचं मन मारत जगत असतो. कारण हं. त्यांचं परिवार त्यांना जपायचं असते. तर ह्या सगळ्या व्यापामध्ये आता झालं काय, की एक साधारण 10 एक वर्षापासून माझा मुलगा हाताला आला, मोठा मुलगा, आणि तोही शिल्पकार असल्या कारणाने बरं. सुरुवातीला 75% काम तो करायचा, 25% मी त्याच्यावर काम करायचो. नंतर मग हं. पुढे पुढे 10% आलं आणि बरं. आता 3 एक वर्षापासून 0% आलो. म्हणजे तो, म्हणजे उलट लोक असे म्हणायला लागले, की बाप से बेटा सवाई. म्हणजे हे बरं. मग मग मी आणि राधिका, मग आम्ही असा हं. विचार केला, की आता पोरं, मोठा मुलगा तर आता ॲज अ आर्टिस्ट म्हणून एस्टॅब्लिश झालेला, त्याची आपल्याला गरज नाही. म्हणजे हं. करेक्शनची देखील गरज नाहीये. हं. शिवाय तो मॉडर्न असल्यामुळे, म्हणजे या जनरेशनचे असल्यामुळे त्याचे हं. विचार तर फारच फॉरवर्ड आहेत. म्हणजे न्यू वेव्हचे आहेत.
त्याच्यामुळे वास्तववादी आणि क्रिएटिव्ह दोन्ही कामात तो मास्टर आहे. बर. हा, खूप खूप. कारण मी भर दिला होता तो वास्तववादी असेल तरच तुम्हाला जेही वाटते ते करू शकता. पण त्याचे विचार खूप मॉडर्न. आता एक एक्झिबिशन झालेलेच, आता आणखीन एक्झिबिशन झाल्यावर कळेलच. आणि दुसरं आणखीन महत्वाचं म्हणजे 4 जानेवारीला माझा छोटा मुलगा 21 वर्षाचा झाला. बर. हा, म्हणून आता त्यालाही मी म्हटलं की बाबा आता आम्हाला मुक्त करा आम्हा दोघांना, म्हणजे आमच्या मनासारखं आम्हाला जगू द्या. बर. आता मी व्यावसायिक काम करणार नाही, मला जे वाटेल ते काम करणार आहे. आणि मला लहानपणापासून निसर्गाची खूप, म्हणजे सोलापूरमध्ये निसर्ग म्हणावं असं नाही आहे. म्हणजे ना डोंगर आहे, ना खूप झाडी आहे, वृक्ष आहे, म्हणजे उन्हाळी वातावरण आहे. त्याच्यामुळे डोंगराचं खूप आकर्षण होतं. आणि मी नेहमी म्हणायचो की मला अशा एरियात राहायचं आहे, असं मला म्हणजे माझं स्टुडिओ म्हणजे 5-6 एकरचं 7 एकरचं असावं. आणि मी म्हणजे जे काही स्वप्न आहे, म्हणजे एका झाडाखाली महात्मा गांधी बसलेले असतील तर एका झाडाखाली रवींद्रनाथ असतील, म्हणजे जगातले अनेक मोठमोठे जे म्हणजे आईन्स्टाईन देखील असतील, असं एक छान स्टुडिओ असावं आपलं. म्हणजे जगातला कोणी आलं की आपल्या स्टुडिओला बघायला आनंद वाटलं पाहिजे, असं एक स्वप्न होतं माझं. ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी इथे आलेलो आहे. आणि काही जे विजन्स जे आपल्या मनात राहिलेलं असते, कन्सिव्ह झालेलं असते शिल्प, ते अजून पूर्ण झालेलं नाही. असे अनेक शिल्प आहेत. म्हणजे हे 25-30 देवरूप निवडण्यामागे कारण काय? देवरूखचं काय झालं, यूट्यूबमध्ये माझ्या राधिकाने, माझ्या पत्नीने एक जागेविषयी, म्हणजे आमचं जेव्हा मुलगा 21 वर्ष झाले की आपण सोलापूर सोडायचं आणि बाहेर जायचं बर. कुठेही, म्हणजे निसर्गरम्य वातावरणात जायचं. नाशिक असेल किंवा काय अजून 2-3 गाव पाहिले होते जिथे डोंगर आहे. पेण रोडला देखील तुम्ही जे वसवलेलं आहे तो एरियाही मला आवडलेला होता. अशा अनेक डोंगराच्या पायथ्याशी, इवन पुण्याच्या बाहेर पिरंगुट रोडला पण, पौड रोडला पण एक प्रॉपर्टी पाहिली मी. तर असं करता करता ते राधिकाला जागा पाहायची खूप सवय आहे. युट्यूबवर कुठे काय असते, तर बर. त्याच्यामध्ये पृथ्वीवरील स्वर्ग असं एक ऍड होतं आणि 7 एकर जमीन होतं. आणि ते अच्छा. जमीन पाहिल्याबरोबर माझं अंतःकरण म्हटलं की ही जागा आपण घेणार. आणि मग त्यांना फोन केला आणि मी देवरुखला आलो. अच्छा. हम्म. आणि पाहिल्यावर तुम्हाला आवडली का? ती जागा गेली होती, म्हणजे कारण मला तो म्हणाला की ते तुम्ही उशीर झालेला आहे तुमचा, पण माझ्याकडे 2-3 आणखीन प्रॉपर्टीज आहेत, ते मी नाही, तुम्ही मला दाखवतो. वाटतं आपण फोनवर बोललो होतो आणि तुम्ही मला वाटतं मालवण विषयी विचारले होते. मला हो आठवतंय. हो, मालवण मला माहिती नाही देखील, एवढ्या लगेच, पण तेव्हा तुम्ही म्हटलं असतात तर मी तुम्हाला नक्कीच चांगल्या काही सांगितलं असतं. सिंधुदुर्ग देखील मी पाहिलेला आहे. गोव्याच्या लगत पाहिलेलं आहे. म्हणजे असं चालूच होतं, म्हणजे अनेक लोकांशी बोलणंही माझं चाललेलं होतं. पण मग झालं, आता ते सगळं डील झालं पूर्ण. एक एक आठवड्यात माझ्या नावाने होतील. काही पैसे दिलेत, काही देणं आहे. आठवड्याभरामध्ये सगळं होऊन जाईल. आणि आणि एकदा मग काय 7-12 करणार झाले की तुम्ही मग काम सुरू. नेमकं काय करणार आहात तिथं? मी म्हणालो ना की मला 2 मोठे स्वप्न आहेत. एक तर मला स्वतःला मनासारखं जगायचं आहे. आपल्याला जसं जगावंसं वाटतं. आज मला काम करावंसं वाटलं तर मी काम करेन. काम करावंसं नाही वाटलं तर मी पडून राहीन. म्हणजे बर. वाटेल तसं जगणार आहे. आणि जे माझ्या मनात कल्पना आहेत, म्हणजे हम्म. जे शिल्प माझ्या डोक्यात आहे. आता एक उदाहरण देतो तुम्हाला, कारण ते फार महत्वाचं आहे. एकदा दीनानाथ मंगेशकरांचं स्कल्पचर करताना, म्हणजे 2000 साली लतादींच्या घरी गेलेलो होतो. त्यांची साधना रूम आहे. मी त्यांना म्हटलं की तुम्ही जिथे साधना करता ती रूम पाहायची आहे, मला त्याचा नमस्कार करायचा त्या साधना रूमला. मग त्यांनी हृदयनाथ मंगेशकरांनी आतमध्ये घेऊन गेले आणि त्यांनी दाखवलं ही माझी साधना रूम आहे. आणि तिथे एक देवारा होता. देवारामध्ये एक फोटोग्राफ होतं. आणि ते पाहिल्याबरोबर मला ते शिल्प वाटलं. आणि मी त्यांना विचारलं की हे काय आहे, तर त्यांनी त्याच्याविषयी माहिती दिली. आणि या अटीवर की हे कोणाला सांगायचं नाही, त्याच्यामुळे मी ते सांगत नाही. पण त्या फोटोमध्ये ते फोटो न दिसता मला ते शिल्पच दिसलं. बरं. मग म्हणजे मला असं होतं, एखादं दृश्य पाहिलं, एखादं पेंटिंग पाहिलं, एखादं स्कल्पचर पाहिलं, ते मला शिल्प फॉर्म मध्ये दिसते. बरं. हा.
तर ते मला ते शिल्प असं आहे की एखादा तपस्वी वडाच्या झाडाखाली बसलेला आहे आणि वर्ष झाले, 2 वर्ष झाले, 3 वर्ष झाले, 10 वर्ष झाले, माहित नाही किती त्याची साधना लागलेली आहे. तो महान तपस्वी साधनेत आहे आणि जे वडाचं झाड आहे खूप वाढलेलं आहे आणि वाढता वाढता तो वडाच्या ज्या पारंब्या आहेत त्या पारंब्या त्या योगीला आपल्या कवेत घेतलेलं आहे आणि त्याचे ते वाढलेली दाढी, ते नख सगळं त्याच्यामध्ये एकजीव झालेलं आहे. आणि हे जो तपस्वी आहे ते मला मार्बलमध्ये करायचं आणि जे झाड पारंब्या दाखवायचे ते मेटलमध्ये दाखवायचं आहे. म्हणजे दोघांचं जे कलर कॉम्बिनेशन एकदम स्पष्ट दिसेल आणि ते काय म्हणतात त्यांची जी दाढी असते ते ही वटवृक्षाच्या पारंब्यासारखंच असतात. ते इतकं काही सुंदर माझा व्हिज्युअलाइज झालेलं आहे. तर ते साधारण 2000 साली मला व्हिज्युअलाइज झालेलं आहे. ते मी अद्याप केलेलं नाहीये. तर अशी जी कामं आहेत हे उदाहरणादाखल दिलेलं आहे. अशी भरपूर कामं आहेत. काही आधी शब्द येतात मग नंतर शिल्प सोबत येते. असे अनेक शिल्प आहेत माझ्या मनामध्ये आणि ते मला साकार करायचं आहे. त्यात काही स्वामी समर्थांचं पण काही करायचं असं काही डोक्यात आहे? ते खरं तर ते इतकं मोठं स्वप्न आहे. मी जेव्हा सोलापूरला गेलो 13 वर्षापूर्वी तेव्हा स्वामींच्या दर्शनाला गेलो. तर दर्शन घेऊन जसं पहिल्यांदा मी सोलापूरचा असून मी कधीच स्वामींच्या दर्शनाला गेलो नव्हतो. पण पुण्यात असताना 2006 साली मी प्रथम स्वामींच्या दर्शनाला गेलो आणि जेव्हा दर्शन घेऊन बाहेर आलो ते एक वेगळीच ऊर्जा जाणवली आणि आता माहित नाही काय आणि वाटेत मला असं वाटलं की इथे प्रॉपर्टीचे काय रेट असतील विचारावं आणि विचारलं की तो म्हणाला की रोड साईडला लाखामध्ये मिळेल. मला वाटलं गुंठा असेल. तो म्हणाला नाही एकरीने मिळतात आणि तुम्ही आतमध्ये जाल तर 50ला पण मिळून जाईल. मग मी राधिकाला फोन केला म्हणालो का आपण पुण्यामध्ये एवढं तडपतोय? आपल्या गावी सोलापूर आपले भाऊ आहेत, परिवार आहे, मित्रमंडळी आहे आणि सोलापूरला इतक्या स्वस्त जमीन मिळते तर मग आपण सोलापूरला का नाही? ती हो म्हणाल तुम्ही जंगलात घेऊन गेला तरी मी तुमच्या सोबत यायला तयार आहे. हे तिचं वाक्य होतं. तर मग आम्ही सोलापूरला आलो. सोलापूरला आल्यानंतर मग मी सोलापूर रोडवर अक्कलकोट रोडवर 6-7 एकर जमीन मी पाहायला लागलो. तत्पूर्वी मग सोलापूरमध्येच विमानतळा रोडवर एक छान 10 गुंठ्याची जमीन मिळाली जिथे वडाचं झाड होतं आणि तिथे स्वामींचं शिल्प बसवलं आणि माझ्या डोक्यात सुरू झालं की आपल्याला स्वामींचं चरित्र करायचं आहे. म्हणजे स्वामी प्रकट झाल्यापासून केव्ज करायचे. जसं कैलास लेणी हे माझ्या त्यावेळी डोक्यात आदर्श होतं. जसं आपण केव्ह मध्ये प्रवेश केल्यानंतर समोर मंदिर दिसते आणि मग फर्स्ट केव्ज मध्ये गेलो की मग लेणी सुरू होतात आणि तसंच स्वामींचं प्रकट झालेलं कर्दळीवनात प्रकट झालेलं पहिला प्रसंग आहे. नंतर दुसरा प्रसंग, तिसरा प्रसंग असे 51 प्रसंग जे बखरमध्ये लिहिलं गेलेले असे त्यांची लीला आणि शेवटी समाधिस्थ झालेलं स्वामी असं सगळे प्रसंग आपण शिल्पबद्ध करायचे आणि मध्ये 20-25 फुटाचं दत्तात्रयांचं शिल्प करायचं. शिवाय स्वामी श्रीपाद वल्लभ आणि नरसिंह सरस्वती यांचे समूह शिल्प आणि दत्त दरबार म्हणजे अंश दत्ताचे जे अंश अवतार आहेत साईबाबा असतील, गजानन महाराज असतील, शंकर महाराज असतील, गोंदवलकर महाराज असतील, टेंबे स्वामी असतील, हे सगळे तिथे बसलेले आहेत. असा एक समूह शिल्प करायचा आहे. हे माझं स्वप्न आहे आणि याच्यासाठी मुलगा फाउंड्रीमध्ये तो एक्सपर्ट टेक्निकली एक्सपर्ट असल्यामुळे पप्पा हे फायबरमध्ये वगैरे आपण करायला नको, हे आपण मेटलमध्ये करूया जेणेकरून जसं मोहिंजोदडो त्या काळातलं शिल्प आपण आताही पाहतो तसं आपण केलेलं शिल्प आपण जाऊ आता काय आपण एक 20-25 वर्ष जगू किंवा 50 वर्ष पण नंतर हे स्वामी भक्तांनाच नाही जगातले सगळे लोक येऊन ती पाहिली पाहिजेत आणि ते कायम राहिलं पाहिजे. मग आपण ब्रॉन्झची जबाबदारी मी घेतो असं त्याने शब्द दिला आणि त्याच्यासाठी 20 वर्ष लागेल, 15 वर्ष लागेल, 10 जे काही कदाचित माझा अंतही इथेच होऊ शकेल. म्हणून मी देवरुखला आलो. आता वाईट नाही वाटत सोलापूर जन्मभूमी सोडल्यात?
एक राधिकाची कविता आहे छोटी, हं. सराय म्हणून. आमच्या घराला जेव्हा माझं सोलापूरचं घर झालं, मुंबईचं घर आणि स्टुडिओ विकून पुण्यात आलो. पुण्यात मात्र घर झालं नाही. म्हणजे तो माझा अक्षरशः अज्ञातवास होता. म्हणजे माझी 7:30 सुरू झाली हे मलाच माहीत नव्हतं. म्हणजे अशा गोष्टीवर माझा विश्वास नव्हता. तुम्ही दैववादी आहात का? नाही नव्हता म्हणतो ना मी. मी हं. पूर्ण नास्तिक होतो. बरं. पण निसर्गाने जे काही अनुभव दिले, त्या अनुभवाने म्हणजे प्रत्यक्ष अनुभवाने आस्तिक झालो म्हणायला हरकत नाही. हं. पण अंधश्रद्धा नाहीये. हं. स्वतःचे अनुभव जे आल्यानंतर तुम्ही म्हटल्याप्रमाणे ते आहे. हं. एनिवे तो तो नंतर आपण बोलूयात. मी सोलापूरचं घर झाल्यानंतर तिला म्हटलं, "या घराला काय नाव द्यायचं?" तर ते हं. म्हणाले, "सराय." अरे वाह! काय हं. सुंदर नाव आहे. तर मग एक 2 ओळी लिहून दे ना. तर ती हं. म्हणते, "सराय, ना माझं ना तुझं, क्षणभर वास्तव्य प्रत्येकाचं. स्थिर असं काही नाही, सर्व जीवन क्षणकालाचं." ह्या 4 ओळी लिहून दिल्या आणि हं. हे तिच्या तोंडून निघालं जरी असलं, तिच्या अंतरंगातून आम्ही तसंच जगतो दोघे. खरंय. म्हणजे छान. जीवन इतकं हे आहे म्हणजे क्षण-क्षण जगतो. हे माझं आहे असं आम्ही कधीच समजलेलं नाहीये. हं. आणि हे घेऊन जाणार आहे. एक 7-12 आता सोलापूरच्या प्रॉपर्टीवर आहे. उद्या माझ्या मुलाच्या नावाने होईल किंवा नंतर आणखीन कोणाच्या नावाने होईल. ह्या जागेचा मालक आपण असूच शकत नाही. हे निसर्गाचं आहे. बरोबर. आणि निसर्गाचा मालक आपण नाहीये. हो. केवळ आपण जिवंत असेपर्यंत 7-12 वर नाव असू शकतो. याच्या पलीकडे काही नाही. छान आहे कन्सेप्ट तुमची. हो सर. आता इथेही 6 एकर आता आज न उद्या एखाद्या आठवड्यात ते 7-12 लागेल. पण हे मी माझं समजत नाही. हे मी माझ्यासाठी करत नाहीये. अशी किती स्थित्यंतर केली हो तुम्ही? आधी सोल मुंबई, मग सर पुणे, मग सोलापूरवरून सोलापूर, मग आता परत इथे. हां? खूप झालं सोल नाही का? सोलापूरवरून शिक्षणासाठी मुंबईला गेलो. मुंबईमध्ये 19 वर्ष. म्हणजे सोलापुरात 20व्या वर्षी बाहेर पडलो म्हणजे 20 वर्ष सोलापूर जन्मल्यापासून 19 वर्ष मुंबई. पुण्यात 7 वर्ष. परत सोलापूरमध्ये आलो ते 13 वर्ष हं. आणि या वर्षापासून पुढे माहीत नाही. छान आहे. मस्त आहे अशा पद्धतीचं जगणं. सर तुम्हाला काही आठवणी येतात का जुन्या काही? नाही आठवणी आधीचा काही असं त्रास होतो का? नाही, नाही, नाही. त्रास बिलकुल नाहीये. म्हणजे अजिबात? मुंबईचा स्टुडिओ विकतानाही त्रास नावाची गोष्ट कधीच झाली नाही. म्हणजे हं. मला विचार केला, की क्षणभर म्हणजे 5 मिनिटात मी निर्णय घेतो आणि करून टाकतो मी. मला हं. काही वाटत नाही. म्हणजे तो एकदा तो रस्ता पार केला तिथून, मागे मी वळून पाहत नाही. पण असं आणि काय झालं, की समजा तुम्ही मुंबईचा स्टुडिओ काढला, मग हो सर. पुण्यात गेला, हो पुण्यातलं सर. काढलं सोलापूरला गेला. हो. सोलापूरहून आता इकडे येताय. हो हे सर. सगळं पाठी पुसल्यासारखंच आहे ना आपलं? हो सर. हो सर. हो सर. कोरं केल्यासारखं आहे. ते भन्नाट आहे प्रकार सगळा हा. काय ते त्याच्यामागची भूमिका थोडीशी योगायोगाने जुळून गेलेलं आहे. हे जाणून-बुजून काही केलेलं नाहीये सर. अच्छा. इव्हन सर्वात महत्वाचं क्रेडिट जातो माझ्या मुलांना बरं, आणि राधिकाला. ती बरं. म्हणते तुम्ही झोपडीत जंगलात घेऊन गेलात तरी मी यायला तयार आहे बस. हं. आणि इतके स्ट्रगलचे जीवन जगलेलं आहे म्हणजे महिनोन-महिने वडापाववर आम्ही जगलेलो आहे. त्याच्यामुळे ती देखील कंप्लीट म्हणजे दुःखाचे क्षण दुःख नाहीच म्हणत मी. अडचणीचे कारण त्या अडचणीत देखील मी खूप एन्जॉय लाईफ केलेलं आहे. म्हणजे लाईफ खूप एन्जॉय केलेलं आहे. खरं तर परिवाराला म्हणजे राधिकाला खूप स्ट्रगल करावं लागलं. तिला त्रास झाला. मला त्रास बिलकुल झाला नाही. संघर्षामध्ये देखील मी माझ्या झोनमध्येच असायचो. माझ्या जगण्याची क्रिएटिव्हिटीच्या स्टाईल होती एक प्रकारे. हां, हां. जगण्याची स्टाईलच ती झाली तुमची. हो सर, हो सर, हो सर. छान. मग पण त्यातले परिवाराला खूप काही त्रास. काही आठवतात का तुम्हाला असे क्षण, हो, की का आपण नाही एखादं तुम्ही सोडून विचारा ना. द्यावं आणि नॉर्मल आयुष्य जगावं असं कधी वाटलं? नाही, बिलकुल नाही. नॉर्मल अजिबात. आयुष्य काय असतं हे मला माहितीच नाहीये. वाह! तर मी तुम्हाला सांगतो सर, नुकताच कॉलेजमधून बाहेर 87 ला मी बाहेर पडलो. बरोबर. खानविलकर सरांनी त्यांच्या एका मित्राकडे मला म्हटलं, "जरा मदत कर त्याला." सिंगापूरवरून तो काहीतरी मॅनिक्विन्स आणतो आणि पूर्ण भारतात विकतो. ते बरं. आणलेले मॅनिक्विन्स जरा तडे वगैरे गेलेले असतात, कलर स्क्रॅच झालेलं असते
एक 2-3 दिवस त्यांना दे, शनिवार रविवार आपण काम करतो, बाकीचे 3 दिवस मी माझे क्लायंट सोबत काम करायचो क्लायंटसाठी. हा. तर 3-3 म्हणजे 3-3 ठिकाणी मी काम करायचो एका आठवड्यात. तर हा. 2 दिवस त्या दोषीला मी वेळ दिला होता. तर त्याने माझे अल्बम मधले काम पाहिले, माझं काम बघून खुश झाला. तो म्हणाला, "अरे आप सिंगापुर जाना और ये जो फैक्ट्री में काम बनता है वो सीख लेना और यहाँ हम फैक्ट्री निकालेंगे क्योंकि हम्म, फॉरेनर लोग इंडिया में कम करते हैं, हमें हम्म, इंडियन फिगर बनाना है। आप बर. मुझे एक एक 5-5.5 फुटाचं एक लेडीज बनवून दाखव, म्हणजे भारतीय स्त्री, म्हणजे नऊवारी साडी घातलेली." तर मी बर. त्यांना एक करून दिलं. करून दिल्यावर साडी घातलं, इतकं सुंदर झालेलं. तर तो म्हणाला, की "मी तुम्हाला पाठवतो." मग पासपोर्टसाठी तयारी झाली. जेव्हा ॲग्रीमेंट लिहायला घेतलं, तर तो म्हणाला, की 5 वर्ष काम करावं लागेल. हम्म, मी म्हणालो, "नाही, मी 5 वर्ष काम करू शकत नाही, कारण मी नोकरी करू शकत नाही." तो म्हणाला, "अरे पागल है, 25,000 पेमेंट, रहने के लिए मैं जगह भी दूंगा और हम्म. 5 साल काम करने में तुम पागल हो." नाही म्हटलं, "आज तुम्ही मला ओळखत नाहीये. 5 वर्षानंतर मी काय करेन हे तुम्हाला माहित नाहीये." बर. ते नोकरीचं एक पिंड लागते. तो तो तुमच्या. पिंड माझ्याकडे जन्मतः नव्हतं. हम्म. त्याच्यामुळे म्हणजे स्थिर जीवन काय असते मला माहित नाहीये. म्हणजे राधिकाच्या कवितात म्हणून ते आलेलं आहे, अस्थिर हम्म. सगळं. छान. आणि मग मुंबईतला स्टुडिओ झाला त्यावेळीची ती कल्पना मोठी छान आहे. परत सांगा ना ती कुठलं आठवण सर? तुमची. पहिला दिवस तुमचा हो, मुंबईच्या हो, हो. स्टुडिओ मी छान आहे. तुमच्या तोंडून ऐकायला आवडेल सर मला. असं करतो मी, गणपती म्हणजे 93चं सुरू करण्याआधी हा. कॉलेजमधून, आता कॉलेजचं लाईफ सांगत बसेल तर भरपूर वेळ लागेल, नाही, आणि आपल्याला जवळपास खूप कॉमन. कार्यक्रम करायला लागतील असे हां, असं सर तुटक सगळं कॉमन बोलत. असते ते, म्हणजे पण करू आपण कधीतरी. हा. जवळपास कॉमन असते म्हणजे. हो. हां. हो. तर कॉलेजमधून बाहेर, आता हा जो किस्सा सांगितला, आणि 3 महिने त्याच्याकडे काम केले, खानविलकर सरांच्याकडे 2 दिवस, 3 महिने, आणि नंतर माझा सर्वात प्रथम क्लायंट दादरचं स्वामीनारायण मंदिर. त्यांच्यासाठी अच्छा. स्वामीनारायणाचं एक स्कल्पचर केलं. हो. आणि त्या हो. ऑर्डर मिळाल्यावर मी सरांना निरोप घेतला, "सर, मी शनिवार, रविवार तुम्हाला देतो, पण आता मी स्वतंत्र माझं मी काम करतो." बरोबर. म्हणून मी बाहेर पडलो. म्हणजे त्यावेळी योगायोगाने आपल्या जे-जेच्या कॅम्पसमध्ये खानविलकर सर डीन असल्यामुळे त्या कॅम्पसमध्ये 3 महिने मी झोपायचो. बरं. त्यांच्या घरामध्ये, त्यांच्या बंगल्यामध्ये, डीनच्या अच्छा. बंगल्यामध्ये. हं. आणि काय सुंदर आठवणी आहे. ओके. मग माझं जीवन सुरू झालं. एक नवीन क्लायंट पत्की अँड पत्की, किरण पत्की नावाची आर्किटेक्ट आहे. तिला काहीतरी म्युरल करून पाहिजे होते. आणि तिथे मला वाटतं 36,000चं काम होतं पहिलं, हं. आणि आणि 18,000 ॲडव्हान्स मिळाले. त्या ॲडव्हान्समध्ये माझं लग्न झालं बरं. त्या त्या काळामध्ये. वाह! हां. तर आणि मग संसार सुरू केला. हं. आणि स्ट्रगल करता करता 90 साली माझं पहिलं काम, जो इम्पॉर्टंट सांगण्याचा प्रवासामधला जो माइलस्टोन असतो, तो लिंटासचा काम, बजाज कावासाकीचा, जो बरं. चिता असं धावत येतो आणि हो. मोटरसायकलमध्ये कन्व्हर्ट होतो. हो, तो हो, हो. चिता मी केला. श्याम रामनना तुम्हाला माहीत असेल, त्यांनी ते हो, ॲनिमेट केलं. हो. आणि भारतातल्या अनेक शोरूममध्ये ते डिस्प्ले केला तो चिता 7.5 फुटाचा. आणि त्या चितामुळे माझं एवढं नाव झालं, इव्हन मुलाखती सुरू झाल्या, टीव्हीवर मुलाखती सुरू झाल्या, पेपरमध्ये सुरू झाल्या. त्या पहिला जो रेकग्नाइज म्हणतो, त्या शिल्पाने दिला आणि स्थिरता दिली. हं. पण मी स्थिर होणारा माणूस नाहीये. त्याच्यामुळे ते गोरेगावला 92 मध्ये मला असं वाटलं, की आता आपलं स्वतःचं स्टुडिओ असावं. जरा हं. पैसे वगैरे आले होते, आणि माझ्या एका कामगाराला सांगितलं, "तुझ्याकडे काही असं एक स्टुडिओ असेल तर बघ." म्हणजे तिकडे गाळा म्हणतात त्याला, हो, कमर्शियल कॉम्प्लेक्समध्ये. एक हो, साधारण हो. 15 बाय 50चा एक गाळा त्याने पाहिला. मग मी ते भाड्याने घेतलं. आणि 93च्या 1 तारखेला बरं. मी राधिकाला म्हटलं, "मी तुझं स्कल्पचर करतो. हं. फर्स्ट माझं पहिलं स्कल्पचर तुझं असेल." बरं. मुलगा त्यावेळी सागर 3 वर्षाचा होता. मग ती अशी अच्छा. खांद्यावर घेऊन बसली, आणि तिचं स्कल्पचर करण्यासाठी माती सगळे मळून तयार होतं.
आणि त्यावेळी मी असं ठरवलं होतं की 50% कमर्शियल काम म्हणजे पोटासाठी आणि 50% आपल्याला स्वतःचं. स्वतःसाठी काम करायचं. असं एक टार्गेट ठेवून काम सुरुवात करणार. तर माझा एक कामगार म्हणाला, "सर तुम्ही स्टुडिओ आज रामपुऱ्यात सुरू केलाच आहात, तर पूजा करा ना, आम्ही सगळं आणलेलं आहे, नारळ वगैरे." बरं. अच्छा. मी त्याच्यावर माझा विश्वास जरी नव्हता, तरी म्हटलं यांचा भावना कशाला दुखवायचा. मग काय करायचं? मग एक मातीचा गोळा घेतला असा छोटासा, हं, हं. 2 हातात मावेल असं आणि डोळे बंद केले आणि आता मातीची पूजा करायची. कारण माती हीच आपली माता आहे आणि बरोबर. ह्याच्यामुळेच आपण घडलो आणि गणपती कारखाना असल्या कारणाने घरी, गणपतीमुळेच आपण शिल्पकार झालोय. तर गणेशाच करूया म्हणून असं डोळे हं. बंद केले आणि त्याला एक फॉर्म दिला फक्त. म्हणजे असं हात, सोंड वगैरे असं काही म्हणजे 3 डायमेन्शनल नाहीये. फक्त त्या गोळ्याला आकार दिला. सोंड आणि असं जस्ट आणि बाजूला ठेवलं. मग जे काय लोकं करतात तसं म्हणजे फुलं वाहिले, अगरबत्ती आणि नारळ फोडून झालं आणि ते त्याला बाजूला ठेवलं आणि मग काम सुरू केलं. तुम्ही जे सांगताय ना, तर तुम्ही ते अक्षरशः जगताय असं वाटतंय मला तो क्षण. हो सर, खरंच ना. ही खरी गोष्ट आहे सर. मी लिहिताना किंवा सांगताना मी तिथे रिलिव्हिंग असते. म्हणजे लिहिताना तर लेख असेल एक 2-3 पानाचं, पण ते 5-6 तास मी लिहित असतो. पण ते हं. 5-6 तास मी साधनेत जगतो सर. तो म्हणजे क्षण जगणं. मी ते क्षण म्हणजे श्वास देखील अनुभवू शकतो. वाह! ट्रान्समध्ये गेलो तर. आता हे हे मला सांगताना तेवढ्या जाणवतंय आता म्हणून मी तुम्हाला पटकन बोललो. हो, खरी गोष्ट आहे सर. म्हणजे सगळं तिथे मला दिसायला लागतंय. हं, तर ते मग हं, राधिकाचं हं. स्कल्पचर करायला घेतलं. हां. सर गंमत सांगतो, फार महत्वाचं चॅप्टर आहे. 6 डिसेंबर 92 ला बाबरी मस्जिद पडली होती. हो. मुंबईचं वातावरण किती तुम्ही मुंबईत असल्यामुळे किती तापलेलं होतं तुम्हाला माहीत आहे. आणि हो. 1 जानेवारीला मी ते उद्घाटन केलं स्टुडिओचं आणि काम सुरू केलं. 10-1 दिवस 2-3 दिवसामध्येच शटर बंद करावं लागलं 10 दिवसासाठी. कारण गोरेगावमध्ये शिवसेना देखील तेवढीच सक्रिय आहे आणि मॉमेडियन लोकही तेवढंच सक्रिय आहे. त्याच्यामुळे हं. ते वाद रंगला होता बाबरी मस्जिद पडल्यामुळे. शटर बंद. मग शटर जेव्हा उघडलं आणि परत कामाला पोर्ट्रेट करायला घेतल्यावर माझ्या मनात विचार आलं, हं. मदर अँड चाइल्ड त्यावेळी फार असं जसं नेहमी कॉमन करतात ना, खूप प्रेममय असं. पण त्याच्याऐवजी आईच्या मनात काळजी आली, की या अशा वातावरणामध्ये हं. या मुलाचं भविष्य काय असेल? हं. म्हणून ती आई त्या मुलाला असं जोरात पकडली, म्हणजे एकदम सांभाळून पकडली आणि तिच्या चेहऱ्यावर मुलगा निश्चिंत आहे, पण तिच्या चेहऱ्यावर काळजी आहे. असं ते शिल्प तयार झालं. आणि मग परत मला वाटतं 24 फेब्रुवारीला बॉम्बस्फोट झाले. हं. पासपोर्टच्या इकडे अनेक ठिकाणी 93 साली. त्यातही आपले काही दिवस खूप वाईट गेले. मग ऑगस्ट महिन्यामध्ये क्लायंट परत यायला लागले. एक चटर्जी कुलकर्णी म्हणून एक क्लायंट होते. ते काही कामानिमित्त अप्रूव्हलसाठी आले होते आणि हं. त्यांनी तो गणपती पाहिला. तो म्हणाला, हं. "ये गणपती बहुत अच्छा है, मुझे मिलेगा मिलेगा क्या?" म्हटलं, "तुमच्यासाठीच आहे, प्रेझेंट देण्यासाठीच बनवलेलं आहे. हे घ्या." दोघांना एक-एक प्रत दिलं मी आणि ते बरं. गेले. 3 दिवसाने फोन आला सर त्यांचा. ते म्हणाले, की "अरे रामपुरे, मुझे वो जो गणेशा दिया है ना, 3 दिन में 50 लोगों ने मुझे पूछा ये कहाँ से लाए हैं? तो मुझे इस दिवाली बरं. में 200 पीस प्रेजेंट करना है, मुझे दे दो। मैं मनाला हं. नहीं, ये सिर्फ रामपुरे आर्ट का ही रहेगा और मैं इसको बेचना नहीं है, चाहिए तो और 10 ले लो, मैं प्रेजेंट दे दूंगा। अरे बरोबर. यार तुम आर्टिस्ट है, बना लो। नहीं नहीं, एक काम करो, आ जाओ बात करते हैं। मग मी भेटायला गेलो. जरा सिनियर असल्यामुळे अधिकाराने ते म्हटलं ये 15 लाख 15,000 का चेक ले लेना और मुझे 200 पीस दे दो और हं. 15,000 दे दो. 50,000 तोंडात जास्त यायला लागलं. कारण त्यावेळचं 15,000 आणि आत्ताचं खूप फरक आहे. खूप फरक आहे. हां. तर ते मग त्यानेच रेट ठरवलं होतं म्हणजे ₹150 प्रमाणे. हं. मग माझ्या एक 2 मिनिटं विचार केला. आपण गणपती दिलं काय आणि त्यांनी दिलं काय? शेवटी गणपतीच्या भक्ताच्याच घरी गणपती जाणार आहे. हं. आणि असं का आपण समजावं की आपणच दिलं पाहिजे. म्हणजे हा हं. अहंकार असता कामा नये. त्याच्यात ठीक आहे म्हटलं
आणि स्टुडिओवर गेल्यानंतर मुलांना सांगितलं की बाबा मला 500 गणपतीचं करून द्या, या दिवाळीत मी देखील मित्रांना वाटतो. मग 200 त्यांना दिले, 300 मित्रांना 300 वाटले. तुम्हाला. 300 मित्रांना वाटले आणि दरवर्षी प्रथेप्रमाणे दिवाळी सोलापूरला गेलो. जेव्हा मी परत आलो सर, मेसेज डायरी भरली होती. कोणाला 50 पाहिजे, कोणाला 2 पाहिजे, 10 पाहिजे, 100 पाहिजे. म्हणजे बरं. अक्षरशः त्याचे अनेक प्रती लोकांनी मागणी केली. मग 93 साली मी भाड्याच्या स्टुडिओत होतो. 94 मध्ये गोरेगावमध्ये 10,000 स्क्वेअर फूट आणि माळा 1,000 असे 2,000 स्क्वेअर फूटचा स्टुडिओ मी विकत घेतला. बापरे! स्टुडिओ 95 मध्ये स्टुडिओ एसी केला, ऑफिस एसी केला, खालचा भाग पूर्ण एसी, वर प्रोडक्शन जॉब आणि स्वतःचं घर झालं 95 मध्ये आणि स्वतःचं घर आणि स्वतःचं कार हे केवळ गणपतीमुळे होऊ शकलं. म्हणजे इतर लोकही माझेच लेबर बाहेर पडून कॉपी करायला लागले. म्हणजे इतकं आर्चिस गॅलरी, एक रखाना रामपुरे आर्ट्स, रामपुरेंचे गणपती म्हणून एक रखानाच तयार झाला. अच्छा. अनेक मारुतीचे शोरूम्स आहेत, त्याच्यामध्ये कार विकत देताना त्यांना गणपती द्यायचा माझा आणि डॅशबोर्डवर कुठेही असं रस्त्यावर हायवेवर शेजारच्या गाडीत गणपती पाहिले की माझं छाती भरून यायचं आनंदाने. सगळे तुमचे गणपतीच आहेत का ते? हो, सुरुवातीला. क्या बात आहे. 93, 94, 95, 96 पर्यंत. मग नंतर इतर लोक कॉपी करायला नंतर मग मी ते बंद केलं. आणि त्याच्यामुळे तेंडुलकरांची ओळख झाली. त्याच्यामुळे टाइम्स ऑफ इंडिया, गंगा, निलेश आणि गंगा यांची मैत्री झाली. अशा ॲडव्हर्टायझिंगचे खूप मोठे मोठे लोकांची ओळखी आणि त्या ओळखीमधून बुलचं देखील काम मिळालं. अच्छा. म्हणजे केवळ त्या म्हणजे जसं एक झाड असते आणि ते अनेक फांद्या असतात, असे अनेक मैत्री निर्माण झाले. त्या काय म्हणतात ते, टीव्हीवर मुलाखती सुरू झाल्या. हे सगळं जरी सत्य असलं तरी व्यवसायामध्ये जोपर्यंत तुमचं मार्केट आहे आणि चांगलं चालू आहे तोपर्यंत सगळं ठीक असतं. 20-25 माणसं, म्हणजे 21 माणसं आणि 2 मॅनेजर होते या कामासाठी, प्रोडक्शन जॉबसाठी. आणि मी स्वतःचं काम करायचं तो वेगळा, म्हणजे जे क्रिएटिव्ह जॉब होतं तो वेगळं. पण कारखाना, स्टुडिओ चालवणं ठीक असते, पण वरचा जो कारखाना चालवणं, मग त्यांचे पगार आणि हे ते, घर देखील लोनने घेतलेला होता. स्टुडिओ डायरेक्ट विकत घेतलेला, पण घर लोनने घेतलेलं. आणि ते परत मला वाटतं शिवसेनेचं राज्य आलं होतं तेव्हा आणि मार्केट डाऊन झालेलं होतं, पूर्ण जागतिक मंदी आली होती. अच्छा. आणि 1-2 वर्ष खूप कठीण गेले. मग मी दुसऱ्या मित्रांच्याकडे जाऊन म्हणजे काम करायचो. म्हणजे उदाहरणार्थ पाचारणेंच्याकडे मी जाऊन काम करायचो, क्लेवर्क, आणि तिथून पैसे आणून पगार पुरवायचो. ते कमी पडले म्हणून काय, मग मी व्याजाने घ्यायला लागलो. 98 साली जीवनामध्ये एप्रिल महिन्यामध्ये 26 एप्रिलला 98 साली मी पहिल्यांदा व्याजाने पैसे घेतले आयुष्यामध्ये. आणि तिथून जी घसरण सुरू झाली आणि 2 वर्ष मी तग धरला मुंबईमध्ये. आणि मग माझा आतला आवाज मला आवाज द्यायला लागला की तुला कलावंत म्हणून जगायचंय. म्हणजे कशामुळे झालं, तुम्ही विचार नाही केला? कशामुळे झालं? तेच ना. कसं आहे सर, 2 गोष्टी असतात. कलावंत हा व्यावसायिक होऊ शकत नाही, खरा कलावंत. कुठे काहीतरी कमी पडलं. नाही, कमी पडले नाही, मी करू शकतो. पण मला माझी एनर्जी व्यवसायामध्ये घालवायचं का कलेमध्ये, म्हणजे माझा आतला आवाज नेहमी म्हणायचा तुम्हाला करोडपती व्हायचंय, उद्योगपती व्हायचंय की कलावंत म्हणून जगायचंय. या सगळं द्वंद्व सुरू झालं. हा. आणि हे आधीपासून, म्हणजे आत्ताच नाही. म्हणजे जे 93 ला जेव्हा माझं स्वतःचा स्टुडिओ मी केला तेव्हापासूनच सुरू झालं. आणि जेव्हा खूप चांगलं असतं काही वाटत नाही सर, पण जेव्हा अडचणी येतात, म्हणजे 98 ला मला अडचणी सुरू झाल्या. सर्वात प्रथम मी जेव्हा व्याजाने पैसे घेतले, तो डेट सहित मला माहित आहे. तर 2 वर्ष माझ्या म्हणतोय की हे गणपती इतक्या पद्धतीने जात होते सगळे. हो सर. त्याच्यामध्ये असा आहे का व्हावा? मी बंद केलं सर. लोक आहे ना, मी 500 ला विकायचो तेच गणपती ते 100 ला विकायचे.
म्हणजे अच्छा. लोक आहे ना क्वालिटी पाहत नाही. हा. आता हे बँड्रामध्ये आता तो सत्यम जे शोरूम आहे, हो. सद्गुरू, तो सुरुवातीला माझ्याकडून घ्यायचा, नंतर मग स्वतःच त्याने प्रोडक्शन जे हे चलता आहे ना, मग त्याने स्वतःच प्रोडक्शन करायला लागला. अच्छा नाव अच्छा. माझं, लेबल माझं, हम्म. बर. आणि तो विकायचा. तुम्हाला काही करता येईना त्याच्यावर. नाही, मी खूप लोकांनी सांगितलं की ह्याचं रजिस्ट्रेशन कर, ह्याचं हे कर, पण मी व्यावसायिक वृत्ती नसल्यामुळे मी म्हटलं की बाबा माझ्या ताटातलं मला मिळणार आहे. मला जे ब्रेड बटर आहे ईश्वराने दिलेलं किंवा मी कमवलेलं ते मला मिळणार आहे. दुसऱ्यांचं आपण कशाला बघायचं? जरी प्रोडक्शन करत असला माझ्याच कामाचा, माझ्या नावाचा, तो कष्ट केल्याशिवाय तो त्याला फळ मिळणार नाही ना. तो त्याचा कष्टाचा फळ आहे. फक्त आपलं बरोबर. नाव आहे आणि आपलं हे. आणि असा अहंकार का धरावा, की उलट मला हो. आनंद वाटायचं कोणी माझी कॉपी करायला, म्हणजे आजही वाटते. आणि एक असं म्हटलं जातं, कॉपी त्याच माणसाची केली जाते जो सर्वोत्कृष्ट असतो. कोणाचंही कोणी करत नाही. खरंय. हा. स्पिलबर्गचं लोक कॉपी करतात, हम्म. किंवा मोठमोठे जे कलावंत आहेत त्यांची कॉपी, म्हणजे दिलीप कुमारची कॉपी केली जाते अभिनय शिकताना, निदान सुरुवातीला तरी. हम्म. तर असे जसं सुनील गावस्करची कॉपी केली जाते, तेंडुलकरांची कॉपी केली जाते, आणि माझी केली म्हणून काय झालं? कशाला आपण ह्या व्यावसायिक धंद्यात पडायचं की बाबा. पण मग तुम्ही तो जो निर्णय घेताना मग लगेच पुण्याला जायचं असं ठरवलं? अगदी हे सगळं अगदी अगदी करताना? अगदी मी ठरवलं की आता आपण आणि मग विकून पुण्याला नाही, टाकली जागा. हा. मुंबई सोडणं हे आपलं टार्गेट होतं. अच्छा. मग नाशिकमध्ये आम्ही जाऊन आलो. हम्म. लोणावळ्याला काही स्पॉट्स पाहिले, कारण निसर्ग आम्हाला हवा होता. हो. आणि पेणच्या रोडवर जे तुमची प्रॉपर्टी होती तेही मी हम्म. पाहून आलेलं आहे बरं का. हम्म. तुम्ही आणि पालव सरांनी जे निर्माण केलेलं होतं हम्म. तेही मी पाहून आलेलो. आणि मग शेवटी ओशोनचं मला खूप आकर्षण होतं. हम्म. त्याच्यामुळे मग शेवटी पुणाच मी निवडला. पुणा म्हणजे पुण्यात नाही, पुण्याच्या बाहेर एक भोगाव नावाचं गाव आहे हो. पुण्याला लागून, पौड रोडवर. त्या गावात मी माझा स्टुडिओ, डोंगराच्या पायथ्याला मी माझा स्टुडिओ केला. हम्म. पुण्यात नाही. पुण्यात फक्त शिक्षणासाठी राहायला होतो, आणि स्टुडिओ मात्र निसर्गामध्ये जे मला हवं होतं. आणि मग इथलं सगळं असं विकून मला टाकलं. वाटलेलं की आपण एक या डोंगरावर कुठेतरी हो. 5-6 एकर जमीन घ्यायचं, हे जे डोक्यात खूळ होतं ते चालूच होतं. ते तिथून सुरुवात पण झाली. व्यावसायिक काम नाही, मला स्वतःला जे वाटते तेच मला करायचं आहे. हम्म. आता पण मग जे इथून मग सगळं बंद करून तुम्ही पुण्याला गेला? हो, मी विकलंच ना स्टुडिओ. अच्छा. स्टुडिओ विकला, मी घर विकलं, हा. घर विकून बँकेचे लोन फेडून टाकले, आणि जे काही लोन होते सगळे फेडले. केवळ 2 लाख बाकी असताना मी पुण्याला आलो हम्म. 2001ला. त्यावेळी माझा छोटा मुलगा केवळ 1 वर्षाचा होता. बरं. 1 वर्ष 4 महिने. आणि मग नव्याने सगळी सुरुवात करत. हो सर, हो सर. आणि मग कुठला टर्निंग पॉइंट आला तिथं? तिथे पहिलं काम मला मिळालं झाशीच्या राणीचं, बर. सोलापूरच्या. हम्म. मला वाटतं 2003ला मला मिळालं, आणि 4ला बरं. त्याचं उद्घाटन झालं, जानेवारी हम्म. डिसेंबरमध्ये हम्म. 3लाच. आणि तिथून मग परत हळूहळू काम मिळत गेलं. पण तो जो 6 महिन्याचा काळ आहे, 7 वर्षाचा जो कालावधी आहे पुण्यातला, खूप म्हणजे अज्ञातवास असल्यासारखा आहे. म्हणजे इतक्या ते 2 लाखामध्ये एका जिथे मी भाड्याने स्टुडिओ घेतला होता, ते इतके छान होते. ते म्हणाले ही जागा तुम्ही बांधून घ्या. हम्म. ते 2 लाखामध्ये मी जागा, माझं स्वतःचं स्टुडिओ बांधलं मी तिथे माझ्या मनासारखं. आणि ते 2 लाख वडापाव ते खायचे भाड्यामध्ये दिवस वजा. कुठे आले? सॉरी. वडापाव खायचे दिवस कुठले म्हणताय तुम्ही? एक तर कॉलेज जीवनातले, आणि लग्न हम्म. झाल्यानंतरचे सुरुवातीचे. अच्छा. मुंबईतलेच? हा, मुंबईतले. बर बर. हा. हम्म. पुण्यातही वडापाव नाही, पण म्हणजे थोडंसं पैसे राखून होतो आम्ही. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे राधिकाचा एक भाऊ आहे, हम्म. महेंद्र भगत. तो जेजेला माझ्यासोबत शिकायचा, हॉस्टेलमध्ये होता, आणि कमर्शियल आर्टिस्ट होता तो. हम्म. आणि तो बँगलोरला सेटल आहे, आणि क्रिएटिव्ह हेड आहे बँगलोरमध्ये एका कंपनीत.
जागतिक कंपनीचा तो क्रिएटिव्ह हेड आहे. हम्म. तर तो जेव्हा भोगावला आला आणि पाहिला हे सगळे परिस्थिती, मला काही बोलण्याचं धाडस नाही, मित्र असल्यामुळे तो काही बोलला नाहीये. तो म्हणाला, ताई मी तुझ्यासाठी, माई म्हणायचा तो, माई म्हणतो, माई मी तुझ्यासाठी दर महिन्याला 6,000 पाठवतो. ती बर म्हणाली, नको, आम्ही कसंही काढू. नाही, मी माझ्यासाठी, नाहीतर मी झोपू शकणार नाही. बर तर तो दर महिन्याला 6,000 पाठवणं करत होता. आम्ही वाट पाहायचो 6,000 कधी जमा होतात म्हणून. आणि साधारण 1.5 वर्ष पुण्यामध्ये स्थिर होण्यात गेले. तो 6,000 पाठवत असल्यामुळे काय म्हणतात ते, वडापाव खाण्याचे दिवस नव्हते. हम्म. आणि 1.5 वर्षात आम्ही थोडंसं स्थिर झाल्यानंतर मग मी म्हणालो, राधिका म्हणाले, की आता आपण त्याला सांगूयात पैसे पाठवू नको, आमचं ठीक आहे. आणि बंद केलं आम्ही ते. आणि त्याला मी म्हटलं, की मी देतो. तो म्हणतो, नाही, मी माझ्या बहिणीसाठी दिलं होतं, तुझ्यासाठी दिलेलं नाहीये. हम्म. त्याच्यामुळे मी घेऊ शकत नाही, माझ्या बहिणीसाठी पण मी मला दिलं. अजूनही एक प्रश्न असा पडतो हो की सर. समजा तुमचं काही सगळं हे गणपतीवर नव्हतं, बरोबर आहे? हो, हो. म्हणजे तुमचं मुंबईतलं सुद्धा जे काही काम नाही, होतं ते तुम्ही. कारखाना गणपतीमुळे होता, 20 हा, माणसं गणपतीमुळे. पण माझं अच्छा. क्रिएटिव्ह प्रवास आणि स्कल्पचर हे माझे स्वतंत्र आहे. त्याच्याविषयी तुम्ही जर विचाराल, म्हणजे हं. मी मीराच्या स्कल्पचर पासून नाही, सुरुवात आपण केली. त्याच्याविषयी बोलूयाच ना, हा, प्रश्नच नाही. ठीक आहे, फक्त ठीक. आपण ही सगळी तुमची स्थलांतर आहेत ना, ती ओके, आधी ओके. संपवून टाकू आणि मग ओके, पुढे ओके, येऊया ओके. सगळं. हो, पुण्याला मग मग पुण्यातून पुणे का सोडावं असं वाटलं? पुण्यामध्ये मात्र मी छान काम सुरू झालेलं, स्थिर झालेलो. हं. पण माझा स्वतंत्र स्टुडिओ करता नाही आला. जे का माझं स्वप्न होतं 6 एकर. कारण हळू-हळू पुणा देखील इतक्या मोठ्या प्रमाणात वाढायला लागलं होतं. पुणा हं. इतका आता तर काही विचारूच नका. म्हणजे हो. भूगाव ओळखू पण येत नाही. तोही शहर हं. पुण्याच्या शहरात आलेला आहे. खरं आहे. पण त्यावेळी ते जंगल होतं, डोंगर होतं. आता ते काही राहिलेलं नाही. अक्षरशः डोंगरावर देखील बिल्डिंग उभे आहेत. अक्षरशः पौडपर्यंत आता उभे आहेत. केले. हं. तर त्यावेळी तसं नव्हतं. पण मी ते जागा घेऊ शकलो नाही. हं. 6 एकर किंवा नाही, 5 6 एकर. एकर सारखा आकडा ऐकतो, तो 6 आला कुठून? काही गोष्टी अशा आहेत, की कसं आहे सर, मानो या न मानो असं आहे. म्हणजे ही जी गुरु आज्ञा असते किंवा गुरु असतात, हे सगळ्यांना मान्य नसते. म्हणून मी जाहीर बोलत नाहीये इथे. मला ही माझी गुरुची आज्ञा आहे. अच्छा. हां. तर ते एक 5, मी माझं स्वप्न सांगितलं होतं, की मला हं. 5 ते 7 एकर पाहिजे. आणि मग ते दोन्हीच्या मध्ये 6 एकर मला मिळालं. हं. आणि आता अननेसेसरी, म्हणजे आता मला माहित आहे इथे हजारो स्वामी भक्त आहेत ऐकणारे. आणि नंतर मी ते लिहिणारच आहे. इथे मी कसं आलो, काय झालं, ते साकार झाल्यावर. त्याच्या हो. आधी मी हे सांगू इच्छित नाहीये. हो. फक्त ते स्वप्न आहे आणि ते स्वप्न साकार करण्यासाठी इथे आलो आहे. आणि बरं. गुरुचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे. त्याच्यामुळे मी, हं. ते म्हणाले, जर ह्या डोंगरातून तू उडी टाक, तर मी टाकायला तयार आहे. बरं. कारण माझे अनुभव तसे आहेत. हो. तर गुरुकृपा काय असते हे ज्याला अनुभव येते तोच सांगू शकतो किंवा समजू शकतो. हं. अदरवाईज, आणि इथे अनेक माझे मित्र आहेत ज्यांना जे दैववादी नाही आहेत. आणि अननेसेसरी वाद होईल असं काही मी बोलू इच्छित नाही. हं. ठीक आहे. आपण ते थांबवूया तिथं. येस सर, तुम्ही आलात येस. पुण्याला. पुण्यावरून आता पुढे सोलापूर. हां, हां. म्हणजे मी म्हटलं ना, स्वामींनी मला दृष्टांत हे वाक्य देखील चुकीचं आहे. हं. हे माझ्या मनात आलं. बरं. आणि मी मी ठरवलं, की इथे इतक्या स्वस्तात मिळतं, तर अननेसेसरी का आपण पुण्यात हं. अडचणीत राहतो. हं. मग राधिका म्हणाली, की तुम्ही म्हणाल तिथे मी यायला तयार आहे. आणि मी फक्त मुलाचं शैक्षणिक वर्ष संपण्याचं वाट पाहत होतो. जसं सोलापूरला त्याची एप्रिलची परीक्षा झाल्याबरोबर मी पुण्यात आलो. इथेही एप्रिलची परीक्षा त्याची संपली. त्याची परीक्षा एप्रिलमध्ये संपली, की मग लगेच मी सोलापूरला 13 मेला पोहोचलो. बरं. आणि आता मुलांची जबाबदारी नाहीये. ते स्वतः हं. स्थिर आहेत. त्याच्यामुळे सगळी जबाबदारी मोकळं होऊन, म्हणजे खऱ्या अर्थाने जे आपल्या वेदामध्ये 4 भाग सांगतात ना, बालपण, तरुणपण आणि वृद्धाश्रम, संन्यासाश्रम, तशा अर्थाने एका पद्धतीने आम्ही प्रपंचातून मोकळे होऊन हा स्वतःच्या सोलापूर मनासारखं मधला जगणं. तुमचा किती वर्षाचा आहे?
सोलापूर मधला मुक्काम तुझा किती किती 13 वर्ष वर्ष झाली? झाले सर. 13 वर्ष हा, झाली. आणि 2007 याच ला. काळात ही सगळी कामं होत गेली, मोठी मोठी सॉरी. कामं. मोठी मोठी जी काही कामं होत गेली ती हो याच हो. काळात होऊन गेली. नाही, पुण्यात पण मोठी मोठी कामं झाली हम्म. आणि सोलापूरमध्ये तर खूप मोठे कामं झाले. त्यातली सांगा ना, एक एक अनुभव ऐकायला आवडेल. तुझा आता तर गुलजार साहेबांचा तुम्ही हे केला किंवा नाही, तेंडुलकरांचा तुम्ही हे केला हे थोडा. सगळं मुंबईत झालेलं आहे. तो हे प्रवास, मुंबईत. पोर्ट्रेट हा चॅप्टर थोड्या वेळाने घेऊया. आता हम्म, तुम्ही सोलापूरचा विषय काढलात आणि मोठी कामं, तर हम्म. एक दोन कामच सांगतो, कारण कामं पुष्कळ आहेत. हो. त्यापैकी जे सर्वसाधारण माहीत 2-3 कामं सांगतो. हम्म. त्यापैकी एक मोठं काम आहे ते बुलचं, आणि मला वाटतं बुलचं बऱ्याच जणांना माहीत आहे. हो. हो. म्हणजे आपण त्याच्यावर जास्त बोलूयात. हम्म. बोलूयात की नको? नाही, नको, काही गरज नाही, कारण हा. ते सगळीकडे छापून आलेलं आहे, हो सर्वांना हो, अगदी माहिती आहे. अगदी अगदी. म्हणजे तुम्ही ते ते काय, केलं हेही माहिती आहे. नेटवर उपलब्ध त्याच्यामुळे आहे. शेअर बाजार कोसळला वगैरे हो. वगैरे सगळं माहिती आहे. येस 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 येस. त्याच्यामध्ये काही तो हे तो नाही, इतिहास त्याच्यापेक्षा सगळ्यांना त्याच्या माहित आहे, पुढचं जवळपास सगळ्यांना माहित practice. आहे. हो. हो. त्यामुळे नवीन आपण हे सगळं पूर्णपणे मग बोलू. सर, माझ्या मते आपण पोर्ट्रेट वरून सुरुवात करूया. म्हणजे हो, पोर्ट्रेटची चालेल, आवड काहीच कशी सुरुवात झाली, आणि पोर्ट्रेट हे माझं पॅरलल सब्जेक्ट आहे, आणि हम्म, वेगळा सब्जेक्ट आणि सेन्सिटिव्ह सब्जेक्ट आहे, म्हणजे माझा बरोबर. आवडतं आहे. हो. तुम्हाला सर, आवडलेलं सहज काय आहे, कुठलं पोर्ट्रेट सर्वात हा, पोर्ट्रेट आतापर्यंत तुम्ही जे पासूनच केलं सुरुवात ते? करतो. हम्म, ते आजही माझं आवडतं स्कल्पचर आहे. वय वर्ष 20. मी हा. कॉलेजला गेलो. कॉलेजमध्ये मग पहिल्याच वर्षी तिथे पहिल्याच असाइनमेंट मला नाक, हात वगैरे सुरू झालं. हो. पण ॲडव्हान्सच्या विद्यार्थ्याला हम्म, मॉडेल समोर बसलेली आणि 10 विद्यार्थी पोर्ट्रेट करतात, हम्म. हे मी पाहून थरथरून गेलो. आणि बरं. मातीकाम असं असते, हा. पोर्ट्रेट असं केलं जाते. मग इवन सोलापूरमध्ये असताना स्कल्पचरचं शिक्षण असते, कॉलेज आहे, हेही मला माहीत नव्हतं. बरं. मला पेंटर व्हायचं म्हणून मी स्वप्न पाहून मी 10वी पास झालो आणि फाउंडेशनला गेलो सोलापूरमध्ये. हा. फाउंडेशनमध्ये गेला असता, तिथे माझ्या सरांनी सांगितलं, देवरकंडा सरांनी, हो. की तू शिल्पकलेला जा, हम्म, कारण तुझ्याकडे शिल्पकला खूप चांगली आहे. तुझं काम, हम्म, मातीकाम मी हम्म. पाहिलेलं आहे, आणि आपल्या सोलापुराला शिल्पकार नाही आहे, बरं. किंबहुना महाराष्ट्रात भरपूर शिल्पकार नाही आहेत पेंटरच्या प्रमाणात, आणि हम्म, देशात देखील भरपूर शिल्पकार नाही आहेत. तर तुझं जर काम, कर्तृत्व चांगलं असेल, तुझं नशीब चांगलं असेल, तर तू जागतिक कीर्तीचा शिल्पकार होऊ शकशील, असे गुण तुझ्यात आहे, बरं. तू जाशील, असं त्या देवरकोंडाने सांगितलं. मी पेंटिंगला जाणारा विद्यार्थी लगेच स्कल्पचरला आलो, आणि स्कल्पचरला ते मातीकाम पाहिल्याबरोबर मी मी स्वप्न पाहू लागलं, की मी आता कधी घरी जाऊ दिवाळी सुट्टीमध्ये आणि आईचं पोर्ट्रेट करू, असं मला वाटलं. हम्म, आणि मी घरी गेलो. घरी गेल्यावर आईला म्हटलं, चल मला तुझं पोर्ट्रेट करायचं आहे. पोर्ट्रेट म्हणजे काय? म्हटलं, तुझी मूर्ती तू जशी आहे तसं. हे नाही, हे मेलेल्या माणसांचं केलं जाते, जिवंत माणसांचं केलं जात नाही. असं बरं. नको करू. मी तिला मग उदाहरण दिलं, की असं नाही, नसते वगैरे वगैरे. शेवटी मुलाच्या प्रेमापोटी, हट्टापोटी ती बसली. तिनेच माती मळून दिलं. ती एक्सपर्ट आहे माती मळण्यामध्ये. बरं. तर ते माती मळून दिलं, आणि दुसऱ्या दिवशी मी रचायला घेतलं, आणि ब्लॉकिंग झालं. तिला स्वतःला जेव्हा ती दिसायला लागली, तिला आनंद वाटायला लागला. ते हम्म, त्या स्कल्पचरमध्ये ती स्वतःला पाहायला लागली. आणि मग एक सिटिंग झाला, आणि रात्री ती झोपली. सकाळी उठल्याबरोबर आधी मला सांगते, की रात्री स्वप्नामध्ये मी मेली होती. शाबास. म्हणजे माणसाचा गैरसमज किती असतो, की हो, मेलेल्याच हो. माणसांचं केलं जाते. हे एक जातिवंत उदाहरण आहे. म्हणजे आई, खरं. अर्थात ती नंतर भरपूर वर्ष, 20 एक वर्ष जगली, तो भाग वेगळा आहे. पण मनात घेतलेले जे विचार असते, ते स्वप्नामध्ये कसं येऊ शकतं, याचं उदाहरण आहे. मग 2-3 दिवसामध्ये मी ते दिवाळी सुट्टीमध्ये 2000, सॉरी 2000 नाही, 1982 साली आईचं पोर्ट्रेट जे केलेलं आहे, ते माझ्या जीवनातलं सर्वोत्कृष्ट शिल्प पोर्ट्रेट आहे ते. बरं. मी तुम्हाला फोटोग्राफ पाठवून देईन कधी हो. परत. नाही, मी पाहिलंय ते. हो सर, हो सर. तर ते, छान. सुंदर. हां, कारण काय, आजही मी डोळे बंद केले तर माझा आईचा चेहरा मला अख्खा दिसतो. म्हणजे बरं. इतकं आपल्या अंतरंगात ते पाठ असते. त्याच्यामुळे आपल्याला रेफरन्सची गरज नाही. आणि मॉडेल समोर असताना तर तिला देवीचे व्रण होते, इतके बारीक सारीक देवीचे व्रण केलेले आहेत. तिचे हं. डोळे, इथे जखम आहे कपाळावर, ते जखम
तिचे कान आणि काय सांगणार सर मी ते, म्हणजे ते पोर्ट्रेट म्हणजे माझं नंतर मी ते मार्बलमध्ये कन्वर्ट करून आताही माझ्या इथे मी देवरुखला आणून ठेवलेलं आहे. अच्छा. कारण ते माझ्या जवळचं काम आहे, त्याच्यामुळे हं. सतत माझ्यासोबत असते ते. बरं. ते माझं पहिलं पोर्ट्रेट. त्याला आणि काही अवॉर्ड वगैरे मिळाली होती का त्यावर? नाही, मी कुठली कुठल्या स्पर्धेला पाठवलं नाही ते. अच्छा. मी ते कुठल्या स्पर्धेला नाही पाठवलं. हं, हं. मग मग मी मुंबईत जरा स्थिर झाल्यानंतर स्वतःच्या स्टुडिओमध्ये, की मग असं ठरवलं की आता आपण स्वतंत्र विद्यार्थी म्हणून काम करूया, शिकूया. खऱ्या अर्थाने जाणीवपूर्वक आपण शिक्षण घेऊया स्वतःच. बरोबर. म्हणून मग एक गौरी म्हणून एक मॉडेल आहे, 12 एक वर्षाची होती ती, सॉरी 12वीत होती, आणि तिला बसून नखशिकांत तिचा स्कल्पचर केला. हे माझं दुसरं फुल फिगर, दुसरं फुल फिगर. पोर्ट्रेट जे माझं आवडतं. आणि त्या गौरीच्या पोर्ट्रेटने खऱ्या अर्थाने मला प्रसिद्धी मिळवून दिली. म्हणजे गणपती हे कसं सगळं कॉमन पीपलमध्ये पण प्रसिद्ध होतं, पण हो. कलावंत सर्कलमध्ये म्हणजे जहांगीरमध्ये जेव्हा ते लागलं, वासुदेव कामतजी असतील, रवी मंडलिक असतील, अक्षरशः फोनचा वर्षाव झाला. त्याला बरं. अवॉर्ड मिळालं होतं महाराष्ट्र शासनाचं, आणि पेपरमध्येही त्याचाच फोटो छापून यायचा. आणि ते खूपच म्हणजे आर्ट सर्कलमध्ये कोणीतरी इतकं चांगला काम करणारा म्हणून असं एक म्हणतो एखादा सिनेमा सुपरहिट झाला तसं त्याच्यासोबत तो डायरेक्टर किंवा तो हिरो सुपरहिट होतो. तसा मी त्या गौरीच्या शिल्पामुळे घडलो. किती सालची गोष्ट? ही 97 सालची सर. बर. 97 साली, 96 साली केलेलं आहे ते. 97 पासून म्हणजे ऍज अ आर्टिस्ट म्हणून जबरदस्त प्रवास सुरू झाला. मग 97ला मी मग मला वाटलं की मला मीराचं स्कल्पचर करायचं आहे. मीराचं का, तर मीराचं चरित्र जेव्हा ओशोच्या तोंडून ऐकलं आणि ते जे रिलेशन आहेत कृष्णाचं, आणि म्हणजे मला कमाल वाटायची की शरीरात नसताना कृष्ण कसा दिसला असेल तिला. म्हणजे आपण जे कृष्ण पाहतो ते सिनेमात मध्ये किंवा एस.एम. पंडितने केलेल्या किंवा कॅलेंडर आर्टिस्टने केलेल्या कॅलेंडरमध्ये पाहतो, किंवा एखाद्या मंदिरामध्ये शिल्प पाहतो श्रीकृष्णाचं. ते ठरलेलं साचा आहे. साऊथ इंडियनचे जरा वेगळे आहेत, नॉर्थ इंडियनचे वेगळे आहेत, एवढाच फरक आहे. बाकी तो जसं ते ठरलेलं असते. पण मीराचा कृष्ण कसा असेल ह्या प्रश्नाने मला बेचैन केला. आणि जो निराकाराचा म्हणजे जो आकारात नाहीये, आणि तो माती म्हणजे निराकार म्हणजे फॉर्मलेस, आणि माती म्हणजे फॉर्म. चित्रामध्ये आपण फॉर्मलेस दाखवू शकतो, पण मातीमध्ये फार अवघड आहे. मग मी काय केलं, केलं म्हणण्यापेक्षा सुचलं की थोडंसं आकार दाखवायचा आणि बाकीचा निराकार म्हणजे सोडून द्यायचं. आणि हे सोडून देणं जो आहे हा प्रकार इतका प्रसिद्ध झाला. जसा निराकार गणेश आहे, निराकार बुद्ध आहे, निराकार म्हणजे हा जो प्रवास आहे तो प्रवास ह्या मीराच्या स्कल्पचर पासून म्हणजे कृष्ण कसा करायचा ह्या थॉट पासून निर्माण झालेला आहे. म्हणजे हा एक वेगळाच प्रवास तिथून सुरू झाला. म्हणजे बुद्धाचे सिरीज असेल, निराकार गणेशा असेल, इव्हन परदेशात देखील आहेत सर ते. अनेक माझे परदेशाचे क्लायंट्स आहेत तिथे. रॉयल बुद्ध आहे. रॉयल बुद्ध म्हणजे पूर्ण शरीरात असलेला बुद्धा, आणि रिनॉन्सिंग बुद्धा म्हणजे तो सगळे विकार त्याने बाहेर म्हणजे इनलाइटेड झालेला बुद्धा. कारण बुद्धा काय प्रवासात गेल्याबरोबर लगेच इनलाइट झाला नाही. 12 वर्ष त्याने तपश्चर्या केली, आणि हा जा 12 वर्षामध्ये तो शरीराने होता आणि निराकार अवस्थेत देखील होता. म्हणजे ते जे शरीरात असणं आणि नसणं, शरीरात असणं इन द सेन्स आजही आपण तुम्ही वाचन करता, लिहित असताना तुमची जी तंद्री लागते त्यावेळी तुम्हाला स्वतःचं भान राहत नाही. मच्छर येऊन चावलेलं तुम्हाला जाणीव होत नाही, किंवा एखादं काहीतरी कोणी आवाज दिलेला माहित नाही, भान राहत नाही. स्वतःचं भान विसरणं म्हणजे कलावंत लोक शरीरात असतात पण मनाने ते कंप्लीट निराकार असतात. म्हणजे विदेही अवस्था असते. देहात असूनही विदेही अवस्था, हे जे संत लोक तुकाराम झाले, ज्ञानेश्वर माऊली झाले, हे जे विदेही अवस्था जी अवस्था जी अनुभवणं, ते मी अनुभवलेलं आहे काम करत असताना. तो अनुभव मी शिल्पात पकडतो सर.
म्हणजे माझे आणि ते निराकार स्कल्पचर म्हणजे आकार आहे पण तो निराकाराकडे जाणारा आहे. म्हणजे सर्व सोडले, सर्व विकार नाहीसं होणं म्हणजे बुद्धत्वाला प्राप्त होणं म्हणजे कसं आहे, विकाररहित होणं. जे आपले षडविकार आहेत ते विकाररहित होणं. आणि माझाही प्रवास तिकडेच चालू आहे. त्याच्यामुळे भौतिक सुखाची म्हणजे जो माझा प्रवास आहे, भौतिक गरजा का होत्या, कारण आपल्याला बायकोचं पोट पाळायचं आहे, आपल्याला घर पाहिजे, प्रतिष्ठा वगैरे याची कधी मी वासना केलीच नाहीये. ते आपोआप येते. म्हणजे त्याच्यासाठी आपल्याला काही करायची गरज नसते. ते उलट त्याच्या मोहातही पडत नाहीये. कारण मी पाहिलेलं आहे, मोहात पडून कितीतरी कलावंत नष्ट झालेले आहेत. म्हणजे फिल्म कलावंत असू दे किंवा कुठलाच व्यसनही मी केलेलं नाहीये. व्यसन तुम्ही इन द सेन्स शिल्पांच्या प्रतिकृती करता? सॉरी, शिल्पांच्या प्रतिकृती करता तुम्ही? मी विद्यार्थी असताना केलेलं आहे. जसं मायकलएंजेलोचं नाही, तुमच्या समजा एक ऑर्डर आली तुम्हाला, हां, की बाबा हां. हे मला पाहिजे, हां. त्याची दुसरी प्रत काढून दे. तर नाही, असं करता मी तुम्ही? कधी नाही शिल्पाची करत. माझ्या शिल्पाची मी करतो. हां. हं. आणि तेही एक मर्यादेत करतो. कारण समजा मुंबईत एखादा शिल्प असेल, तर मग मुंबईचा क्लायंट मी घेत नाही. बरं. पुण्याचा क्लायंट घेतो, दिल्लीचा क्लायंट घेतो, बंगलोरचा, हैदराबादचा. म्हणजे काय होतं, की त्या गावात ते युनिक राहते. पण किती एडिशन्स अशी असते मग? गणपतीचे भरपूर आहे, परदेशात देखील भरपूर हो, आहे, रॉयल हो, बुद्धाचे भरपूर आहेत, निराकार हो. बुद्धाचे भरपूर आहेत. भरपूर म्हटले तरी एक लिमिट ठरवले 10 पर्यंत आपले असावेत. बरं. त्याच्यानंतर मग मी खूपच आग्रह झाला तर नाईलाजाने देतो, व्यावसायिक वृत्तीने नाही. हं, इतकं म्हणजे तो श्रीमंत आहे आणि आपला पैसा देतो म्हणून त्याच्याकडे माझं मी शिल्प विकत नाही. हं, त्याला हं, शिल्पातलं कळतंय, शिल्पाची किंमत माहीत आहे. हं. शिल्प म्हणजे काय माहीत आहे किंवा कला म्हणजे काय माहीत आहे. अशाच लोकांकडे म्हणजे जरा म्हणजे बरं. प्रतिष्ठेसाठी ठेवणारा धनिक वेगळा आणि कला रसिक म्हणजे मला पैसे कमी मिळाले तरी चालेल, असे उदाहरण आहेत बरं हो, का. पण मी कला रसिकाकडे देतो. हो, हो. आणि मग या सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्ही मग हे तेंडुलकरांचं किंवा डॉक्टर लागूंचं किंवा हां. गुलजारांचं हे जी वर्क हो सर, केली, हो सर. त्याला खूप प्रसिद्धी पण मिळाली आणि ती अप्रतिमच आहेत वर्क. हो सर, हो सर. त्याच्याविषयी काही महत्वाचे अगदी म्हणजे आठवतील चांगले असे मी किस्से जरूर सांगा. तेंडुलकरांपासून सुरू करतो. म्हणजे हे जरूर, जरूर. सेलिब्रिटीचं जे एक नाद लागलेला आहे. हो. माझ्या डोक्यात असं होतं सर, की पोर्ट्रेट तर माझं आवडतं म्हणजे डेमो करणं वगैरे तर ते चालायचं. हं, पण जे असं एक स्वप्न मी अजून पूर्ण झालेलं नाही, पण ते होईल कधी ना कधी, हं. की माय फेव्हरेट पर्सनॅलिटीज म्हणून जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये नॉट फॉर सेल प्रदर्शन असेल. बरं. त्याच्यामध्ये माझ्या आवडत्या व्यक्तींचं म्हणजे माझ्या आईपासून, हो. माझी आई देखील माझी आवडती आहे. माझे बंधुराज असतील, माझे वडील असतील, गुलजारजी असतील, तेंडुलकर असतील, आईन्स्टाईन असेल, हं, चार्ली चॅप्लिन असेल, हं, रवींद्रनाथ टागोर असतील, गांधीजी हं, महात्मा असतील, असे अनेक जे आवडते लोक आहेत, ज्यांचं जीवनचरित्र वाचताना मी भारावून गेलेलो आहे. आपले कवी आहेत, खानोलकर जे आहेत, हं, कवी ग्रेस आहेत. हं, असे अनेक म्हणजे साहित्यिक आवड असल्यामुळे फिल्मचा इवन काय नाव विजयानंदचं मी करणार होतो, पण ते हं, डेटही दिलेला त्यांनी. पण त्याच्या आधीच त्यांनी देह ठेवला. गुरुदत्त आहे, हं. देवानंद आहे, असे अनेक लोकांचे शिल्प बनवायचे आणि हाऊस ऑफ माय फेवरेट पर्सनॅलिटीज म्हणून एक एक्झिबिशन असावं असं माझं स्वप्न आहे. बरं. आता कितीतरी स्कल्पचर माझ्याकडे ऑलरेडी आहे. तयार आहे. हो बरोबर. सर. तर ह्या संकल्पनेतून गणपतीमुळे तेंडुलकरांची ओळख झाली म्हटलं तुम्हाला मी. चंद्रशेखर गोखले हा माझा हं. मित्र. हो, तोही जेजेला असल्यामुळे मैत्री होणं स्वाभाविक हो, होतं. हो. आणि तो तेंडुलकरांच्या घरी खूप वर्ष राहिलेला. तर मी जेव्हा छोटे गणपती तो आला स्टुडिओवर. त्याला ठरल्याप्रमाणे गणपती दिलं. गणपती हं, दिल्यावर तो म्हणाला, "अरे मला अजून काही गणपती दे. मला काही लोकांना द्यायचं." "घे ना," म्हणून 4-5 गणपती दिले त्याला. तो तेंडुलकरांना दिला भेट. तेंडुलकर बघून थरथरून गेले. म्हटल्यावर काय सिम्प्लिसिटी आहे, काय फॉर्म आहे. मग ते भरपूर बोलले त्याच्यावर. म्हटलं, "हे कुणी बनवलंय?" मग तो म्हणाला, "रामपुरे मित्र आहे माझा." म्हटलं, "त्याला नंबर दे आणि त्याला सांग, फोन कर. मला हं. त्याच्याशी बोलायला आवडेल." तो जेव्हा फोन करून मला म्हणाला, की "अरे बाबा तुझ्याशी बोलू इच्छितात."
मी लगेच फोन लावला हम्म. आणि त्यांची वेळ घेतली. त्यांच्याकडे जाताना ते ओशो समकालीन असल्यामुळे ओशोचं एक छोटंसं स्कल्पचर एक 6 इंचाचं त्यांना घेऊन गेलो आणि मग जे काही संवाद झाले म्हणजे त्या ओशोविषयी बोलले, स्कल्पचर निराकार आपला तो जो फॉर्म ग्राफिक गणेशाविषयी बोलले. त्यांचे मत फारच सुंदर होते. म्हणजे हे एखाद्या अवॉर्डपेक्षाही ह्या लोकांचं बोलणं माझ्यासाठी खूप आनंददायी आहे. हम्म. मी लिहिणार आहे कधीतरी. पुढे मग मी त्यांना इच्छा व्यक्त केली, बाबा तुम्हाला वेळ असेल तर मला तुमचं पोर्ट्रेट करायचं आहे. का नाही? नक्की मी वेळ देतो. वा. पण माझं पोर्ट्रेट करतो म्हणून नाहीये बरं का. मातीमध्ये तू व्यक्तिशिल्प कसं पकडतो म्हणजे पोर्ट्रेट माणसाला कसा उभा करतो हे मला पाहायचं आहे. बघायचं. म्हणून मी वेळ देतो. तेंडुलकरांकडे ती प्रचंड उत्सुकता असायची. येस सर, येस सर. कुतूहल होतं त्यांना या या प्रचंड. या 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 या. मग ठरल्याप्रमाणे स्टुडिओवर ते काय लाईव्ह डेमो नव्हतं. मी माझ्या स्टुडिओमध्ये त्यांचा मुलगा फोटोग्राफर असल्यामुळे अनेक शूटिंग व्हिडिओ शूट पण केलेलं आहे. राजू परुळेकर पण आलेले त्यावेळी. आणि एक 4-5-3 दिवसात 3 सिटिंगमध्ये ते पूर्ण केलं अरे आणि वा. त्याला मात्र बॉम्बे आर्ट सोसायटीचा अवॉर्ड मिळाला मला. हम्म. नाही, आर्ट सोसायटी ऑफ इंडिया आणि बॉम्बे आर्ट सोसायटीचं दुसऱ्याला आपला सुहास जोशी म्हणून जे दाढीवाले आहेत आर्किटेक्ट, बासरी हा. वाजवतात, त्यांचं पोर्ट्रेट केलं होतं. त्याला ते माझ्या शेवटचे कॉम्पिटिशनमध्ये पाठवणं 2000 सालचे हे माझं शेवटचे. त्याच्यानंतर मी ठरवलं की याच्या पुढे मी स्पर्धेत भाग घेणार नाही. 2000 पासून मी बंद केलं. आणि मग गुलजारांचं कधी केलं? हा, ते 2000 साली केलेलं आहे ते. आपल्याला शक्यतो तुमचे डेमो मधले नको आपण हा. बोलूया. आपण तुम्ही जे क्रिएटिव्ह काम म्हणून जे केलं हा. त्यांच्याविषयी जास्त किस्से सांगा. तर जसं आता हे तेंडुलकरांचं आहे हे डेमो वाईट म्हणून नाही, हा. ते कुणीतरी तुम्हाला सांगितलं आणि ते करायचं, त्याच्यामध्ये तेवढी गंमत नाहीये म्हणून डेमो नको, म्हणून बाकी काय. नाही, डेमोचं नाही सांगत. आता गुलजारजींचं सांगायला हरकत नाही ना. हो, काहीच हरकत नाही. हा, तर मग तसं योगायोग डॉक्टरांचं पण असं. मला ऐकायला आवडेल. सॉरी डॉक्टर लागूंचं पण ऐकावे. हो, सांगतो ना. त्यांची खूप स्वतःची महत्वाचं काहीतरी आहे. मतं होती आणि खूप ती खूप महत्वाचं. छानपणे मांडायची. खूप 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 आता सांगतो ते. आधी गुलजारजींचं आपण संपूया कारण स्टेप बाय स्टेप. नाही, त्याच्यानंतर गुलजारजींचं नाही, त्याच्यानंतर लागूंचं आहे. माझा एक नाट्यवर्तुळ आहे, फिल्म आणि नाट्यवर्तुळ. अतुल कुलकर्णी, प्रसाद वनारसे यांच्यासोबत सुनील गुरव, सोलापूर रंगवर्धन म्हणून एक कमिटी होती आणि पृथ्वी थिएटर आणि रंगवर्धन यांच्या कॉम्बिनेशनने पुण्यात आयुकामध्ये नाट्य महोत्सव भरवलेला पृथ्वी थिएटरने. आणि मला अतुलने डेमोसाठी आमंत्रित केलं आणि मॉडेल म्हणून त्यांनीच लागूंना निवडलं. नाही, मला विचारलं मॉडेल कोण असेल. मी त्यांना विचारलं डॉक्टर लागू भेटू शकतील का? म्हणलं का नाही. मग डॉक्टर लागू मॉडेल म्हणून मिळाले आणि आयुकामध्ये मी त्यांचं सुरू केल्यानंतर ते मॉडेल म्हणून बसण्यापेक्षा पाहण्यामध्येच उत्सुक होते. हा, तर मी त्यांना विनंती केलं, सर प्लीज. अरे नाही. मग प्रश्न, अरे तू हे कसं पकडलेलं आहे तेंडुलकरांचं? तुझं हे जे डोळे आहे ना, ह्या डोळ्यामध्ये तू संपूर्ण तेंडुलकर पकडलेला आहे. कारण त्याचं हे त्यांच्या शब्दात सांगायचं झालं तर वृक्ष भाव जे आहे म्हणजे डोळ्यांना रोखून पाहण्याचं कम्प्लिटली ह्या डोळ्यात आलेलं आहे. फार सुंदर असं ते म्हणाले. आणि मग हे कसं काय पकडता तुम्ही स्कल्पचर? म्हणजे चित्र मला माहित आहे पण शिल्प मी पहिल्यांदाच पाहतो. मग मी त्यांना एकच उत्तर दिलं, सर कॅनव्हासवर कसं तुम्ही ड्रॉइंग करता, आउटलाईन करता, सर आम्ही देखील आउटलाईन करतो आणि ते हवेत करतो. हवेत कसं काय? म्हटलं हे आर्मीचर आहे. सर हे बघा, तुम्ही तुमची सावली कधी पाहिली आहे का? म्हटलं हो. ते सावलीमध्ये तुम्ही ओळखता ना की हे माझी सावली आहे म्हणून. मग त्यात तुमचं नाक डोळे दिसत नाहीत, केवळ आउटलाईन असते. म्हणजे मागून देखील पाहिलात, मागून लाईट आलं तर तुम्हाला फक्त आउटलाईन दिसते. त्या आउटलाईन मध्ये पण तुम्हाला ओळखता येते की हे तुमचं प्रतिबिंब आहे म्हणून. म्हटलं हो, तसंच आम्ही मातीमध्ये ती प्रतिबिंब पकडतो. आर्मीचर मध्ये हवेमध्ये आम्हाला ते दिसते
आउटलाईन, तुमचं नाक इथे असेल, डोळा इथे असेल, केस इथे असेल, मान इथे असेल, हे आम्हाला दिसते आणि ते दिसते तसं आम्ही माती तिथे रचतो आणि हे रचत रचत तो आकार येते आणि आम्हाला हे मातीत दिसते, आकाशामध्ये अवकाशात दिसते आणि ते अवकाश फक्त आम्ही मातीने भरतो, दुसरं काही करत नाही सर. त्यांना खूप आवडलं हे उत्तर. छान. सुंदर बोलताय तुम्ही. या, हे या. काय कुठून आलंय तुमच्याकडे हे सगळं असं? हो हे सर. बोलायचं आलं कुठून तुमच्याकडे असं शब्दात मांडायचं? वाचनाची ते मला लिखाण खूप खूप आवड होती छान. सर, बर लिखाणाची आणि बर बर. बरं आता मी फक्त 5 मिनिट परत पास्ट मध्ये जातो. बोला. जरूर हा. जरूर. मी 10वीत असताना माझे वडील वारले, म्हणजे बर 17 वर्षाचा होतो. 7 जानेवारीला माझ्या वडिलांनी देह ठेवला. देह ठेवताना 6 तारखेला मला ते बोलावले आणि म्हणाले की बाबा, तुम्हाला असं काही दिलेलं नाहीये, तुम्हाला म्हणजे भावंडांना स्वतःची प्रॉपर्टी नाहीये, स्वतःचं भाड्याचं घर आहे, शेती होती गावाकडे तेही आपण विकलेलं आहे, हो. बँक बॅलन्स नाहीये, पण बेटा माझ्याकडे जी कला आहे, जी माती कला आहे, हे मी ती तुम्हाला दिलेलं आहे आणि हम्म, ही माती कला अशी आहे की अं, एक शेत आहे, ह्या हम्म. शेतामध्ये तुम्ही जेवढी साधना कराल तेवढं तुम्हाला ते पीक मिळेल आणि ही बर. शेती तुम्हाला पैसाही देईल, माती, आणि नावलौकिकी देईल. तू हम्म. याची मरेपर्यंत साधना कर, असं क्या बात. त्यांचे शब्द आहेत बरं काय. आणि हे वडील दुसऱ्या दिवशी म्हणजे 7 जानेवारीला देह ठेवला. मग माझी अशी भावना झाली की एक गुरु जसा आपल्या विद्यार्थ्याला आपली ऊर्जा देऊन जातो, तसं वडिलांनी पूर्ण ऊर्जा मला कलेची दिलेली आहे, अशी मी माझी स्वतःची समजूत करून घेतलेली आहे. हम्म, तर मग दुसऱ्या वर्षी मग नाटकाचं नाद लागलं. मग नाटक लिहिणं, अभिनय करणं, दिग्दर्शित करणं, त्या वयामध्ये म्हणजे 17-18 वर्षाच्या वयामध्ये 3-3 अंकी नाटक मी लिहिलेलं आहे. चित्रकार म्हणून नाटक लिहिलेलं आहे, बर. एकांकिका लिहिलंय, त्याला अवॉर्ड मिळाले अभिनयाचे, दिग्दर्शकाचे. त्यावेळेच्या रसरंगमध्ये छापून पण आलेले. त्यावेळी रसरंग म्हणून एक हो. अंक असायचा, इसाक त्याच्याविषयी, मुजावर. फिल्मविषयी आणि नाटकाविषयी त्याच्यावर अभिप्राय असायचे, तर त्यात छापून पण आलेलं आहे. एनिवे, तर त्यात माझा परत एक वर्ष गेला हम्म. 10वीचा. मग भावांनी मला एका हॉटेलमध्ये घेऊन गेले, सोलापूरला एक वेलकम हॉटेल आहे, समोर बसवले, म्हणाले बेटा तुला नेमकं काय करायचं सांग. माझ्यापेक्षा 9 वर्षांनी मोठे आहेत, मग सगळी जबाबदारी त्यांनीच घेतली होती. बर. तुला चित्रकार व्हायचंय, नाटककार व्हायचंय, हो. का क्रिकेट खेळायचंय, क्रिकेटचाही नाद होता, बरोबर. क्रिकेटर व्हायचंय का काय व्हायचं, नेमकं काहीतरी ठरव, का लेखक हम्म, व्हायचंय. मग मी म्हणालो भावांना की मला चित्रकार व्हायचंय. मग हम्म, चित्रकार व्हायचंय तर ही 10वी परीक्षा पास होणं गरजेचं आहे. ही बरोबर. 10वी परीक्षा तुझ्यासाठी एक लक्ष्मण रेखा आहे, हम्म, त्याच्या पलीकडे गेल्याशिवाय तुला जेजेला जाता येणार नाहीये. मग हम्म, हे जे आवड आहे नाटकाचा, लिखाणाचा, हे बाजूला ठेव, खेळाचा, आणि केवळ 10वीवर कॉन्सन्ट्रेशन कर आणि हम्म, 10वी पास झाल्यानंतर मी तुला पुढे पाठवतो. हम्म, अहो सर, खऱ्या अर्थाने ते सगळं लिखाण एका पेटीत ठेवलेले, पत्र्याच्या पेटीत, हम्म. ते अजूनही पत्र्याच्या पेटीत आहे. बर. एनिवे, मग पुढे 10वी पास झालो. 10वी पास झाल्यानंतर मग मी कला महाविद्यालयात सोलापूरच्या फाउंडेशन केला. फाउंडेशनमध्ये पास झाल्यानंतर ते देवरकोंडा सर म्हणाले की हम्म, पेंटिंगच्या ऐवजी तू शिल्पकलेकडे जा. मग मी हम्म. शिल्पकलेकडे गेलो. हा असा म्हणजे आता मी बॅकला याच्यासाठी गेलो की त्यावेळी लिखाणाची एक आवड होती, वाचनाची आवड होती, त्याच्यामुळे कदाचित हे बोलणं जमलं असेल. नाही, छान. खूप छान बोलताय आणि तुम्ही लिहा. तुमचं लिखाण मी बरंच वाचलंय. सर आत्ता वाचतो सुरू पण. केलंय, आत्ता सुरू हां. केलंय. नाही, नाही. जरूर लिहा तुम्ही. फार सुरेख लिहिताय आणि पुस्तक रूपाने पण आलं तर छान मजा येईल त्याच्यामध्ये. बरं का? हे आत- लिहायला पाहिजे, म्हणजे कलावंतांनी लिहायला हवं, हो तरच प्रसार होईल. बरं हो. का? हे लॉकडाऊनमुळे काय झालं सर, भरपूर वेळ होता, हं. कमर्शियल कामं बंद आणि मनस्थिती पण तशी नाही स्वतःची बरोबर. कामं करण्याची. कारण खरं सोलापूरमध्ये मुलगा करत असल्यामुळे मी आउट ऑफ फॉर्मच होतो, कारण एकदा बरोबर. मुलं आले ना मग आपण आळशी होतो सर. बरं. हा, म्हणजे माझा स्वतःचा अनुभव आहे. जबाबदारी सांभाळणार कोणी भेटला ना मग कलावंत हं. जरा आळशी होतो.
हम्म, हम्म. आणि मी ते अनुभवलं आणि मी म्हटलं की ह्याच्या सोबत राहिलं ना मी असाच आळशी राहीन. म्हटलं जर बर. मला स्वतःतला कलावंत जिवंत ठेवायचं असेल तर आपण बाहेर पडू इथून. या मुलाच्या झोन मधून बाहेर पडू. परत आपण मागे येऊया तुमच्या यांच्यावर इकडे येऊया. शिल्प लागूनच. हा लागूनच. त्याच्यानंतर तुम्ही आलात पुढे आता गुलजारांवर येणार. हा तर वाचनाची आवड होतीच. गुलजारचे अनेक सिनेमे मी पाहिलेले आहे म्हणजे आणि काय ते त्यांचं म्हणजे सोलापूरमध्ये असतानाच किताब आंधी वगैरे इजाजत मुंबईत आल्यानंतर म्हणजे इजाजतचं तर आम्ही पारायण केलेलं आहे. मी मॅटनीला गेलेलो होतो ज्या दिवशी लागलं. इतका आवडला सिनेमा की मी लगेच 3चा शोचं तिकीट काढलं आणि गेलो. मग हॉस्टेलवर आलो, एका मित्राला परत घेतलं आणि रात्रीच्या 9च्या शोला गेलो. म्हणजे इतका मी क्रेझी आहे गुलजार साहेबांच्या लिखाणाचा, चित्रपटाचा, त्यांच्या कवितेचा. तर त्यावेळी कोणी सांगितलं असतं की तुमची भविष्यात ओळख होणार आहे, मी वाट कधीच पहिली. विश्वास ठेवला नसता. हां. बर. कारण तुम्हाला माहित आहे मिर्झा गालिबची सिरियल होती. त्या हो. सिरियलनं तर गालिबांची ओळख करून दिली. बर. गालिब म्हणजे काय, उर्दू काय आहे, त्याची आवड त्या गालिब त्या सिरियलमुळे निर्माण झाली. हा. मग ते गझल म्हणजे काय, जगजीत सिंग ऐकणं वगैरे, तो म्हणजे एखादी गोष्ट मिळाली की त्याचा पिच्छा पुरवणं म्हणजे गझल, हम्म. हिंदी गझल, मग तो गझलामध्ये बुडणं. हॉस्टेलच्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये एक लायब्ररी लावून अनेक लोकांचे पुस्तकं मी वाचले, जे मी उदाहरणं दिले. जीएनचं झालं, आता हो, किती हो, हो. आत्मचरित्र लक्ष्मीबाई टिळक, आणि आत्मचरित्र हा माझा आवडता विषय आहे, बरोबर. जीवनचरित्र वाचणे. Anyway, परत गुलजारजीकडे येतो. मग इथे अरुण शेवते म्हणून माझे एक मित्र आहेत. लेखक, कवी आहेत आणि दिवाळी अंक काढतात ऋतुरंग म्हणून. ते गोरेगावलाच राहतात, त्याच्यामुळे स्टुडिओवर येणं जाणं त्यांचं असायचं. हम्म. मग एकदा आले, "अरे तू सोलापूरचं ना? तुम्ही सोलापूरचे ना?" म्हणलं, "हो." "आता तू म्हणणं लोकांचं थांबलेलं आहे, आता तुम्ही म्हणतात." तर "हो सर." म्हणलं, "ते गुलजार बोलतो आणि त्याची कविता होते, असं सोलापूरचा एक अमोल चाफळकरने लिहिलेलं आहे." म्हणलं, "तो माझा मित्रच आहे." "अरे त्यांना गुलजारजींना भेटायचं आहे." म्हटलं, "मी फोन करतो." मग लगेच तिथूनच फोन लावला त्याला. म्हणलं, "अरे तू ये, सरांचं वेळ घेतो, तू ये." मग अरुण शेवतेंनी त्यांचा वेळ घेतला आणि त्यांनी काहीतरी अर्धा तासाचा वेळ दिला, 9 ते 9:30, म्हणजे हम्म. ऑफिस सुरू होण्याआधी. मग चाफळकर परिवार आले, नवरा बायको, आणि आम्ही भेटायला गेलो. भेटायला गेल्यानंतर एक सुरुवातीचा अर्धा तास ओळख वगैरे झालं. अर्धा तास मी त्याला बोलू दिलं, दोघांना. म्हणजे मेळ त्यांना भेटायचं होतं. मग त्यांचं बोलणं झाल्यानंतर मी हळूच अल्बम काढलं. तेंडुलकरांचं शिल्प होतं, गौरीचं शिल्प केलेलं होतं आणि ते मी दाखवलं. ते बर. अल्बम पाहिल्यावर थरथरून गेले. "हे आपने किया है?" म्हटलं, "हो." मग ते पाहिलं आणि ते गौरीचं ते आर्मीचर बघून त्यांना एक कविता आठवली. वा. देवाशी वाद करणारा, म्हणजे बुद्धिबळ नावाची एक कविता आहे. तो देवालाच म्हणजे तो कवी देवालाच आव्हान करतो आणि मग अपना खोल निकाल के रख दिया, म्हणजे हम्म. शरीर काढून ठेवतो. मग त्यावेळी हे असंच सांगायला दिसलं असेल, म्हणजे त्यांची कल्पना, ती कविता. आणि मग आमचं अर्धा तासानंतर परत 1 तास रंगली आमची मैफिल हम्म. दोघांची, म्हणजे कलेविषयी. मग मी त्यांना हळूच म्हटलं, जसं मी तेंडुलकरांचं केलेलं आहे तसंच मला तुम्ही वेळ द्याल का? म्हणाला, क्यों नहीं. तर त्यांनी सेम हे केलं, भावना व्यक्त केली की म्हणजे इसलिए मैं नहीं वक्त दूंगा क्योंकि मुझे मेरा स्कल्पचर बन रहा है. हम्म. वो मुझे कैसे देखना है. माटी, म्हणजे त्यांच्या शब्दात मी लिहिलेलं आहे याविषयी, एका पत्रात हम्म. लिहिलेलं आहे. माटी में तुम कैसे, म्हणजे कैसे पकड़ते हैं आप, कैसे शक्ल में बदल देते हैं, वो मुझे देखना है. क्या बात. आणि त्यांनी मग लगेच कुट्टीला बोलावलं, कुट्टी साहेबांना. म्हणलं, यांना बघा कुठली वेळ आहे." मग त्यांनी 1-2 फेब्रुवारी वेळ दिला आणि 1 आणि 2 फेब्रुवारी 2000 सालचं त्यावेळी ते त्या स्टुडिओवर तारखा आले. कशा काय लक्षात ठेवता एवढ्या? मी डेली डायरी लिहितो ना सर. वाह. हां, क्या बात. डेली डायरी लिहायची सवय म्हणजे लहानपणापासूनची आहे. कॉलेजमध्ये पहिला दिवस पाऊल ठेवलेलं त्या दिवसापासूनच माझ्याकडे लिखाण आहे. अरे वा. काही सुंदर. महत्वाच्या दिवशीचे पॉइंट्स लिखाण आहे. व्यवसायामध्ये मग कॉमन झाल्यामुळे त्यावेळेचे बंद आहेत, फक्त महत्वाचे काहीतरी याला हे काम मिळालंय इतके वगैरे वगैरे असे, पण त्या डारका त्याच्यासाठी लक्षात आहे.
हम्म. छान. तरी पण आश्चर्यच आहे एवढ्या तारखा लक्षात ठेवायच्या प्रत्येकाच्या. काय एकदम छान. महत्वाच्याच सर, प्रत्येक गोष्टीचे नाही लक्षात आहे. हो. काय जे टर्निंग पॉइंट्स ज्याला म्हणतो, म्हणजे ज्याच्याशी आपल्या हृदयाला हृदयाशी जे खूप जवळ आहे असे तारखा मात्र ते हृदयात. कौतुकास्पद आहे तुमचं हे. इवन राधिकाला कौतुकास्पद आहे केव्हा तुमचं. भेटलो, कधी पहिली भेट आहे, काय आहे, लग्न कधी झालं, हे सगळं तारखासहित माहिती आहे. वा वा. ते एक हिस्ट्री फार मोठी आहे, सांगेन कधीतरी किंवा लिहीन. लिहा लिहा जरूर लिहा. तर अशा पद्धतीने गुलजारजींचं 2 दिवस. मग त्याच्यात देखील आम्ही पोर्ट्रेट कमी आणि चर्चा जास्त, म्हणजे फिल्मवर, याच्यावर त्याच्यावर. त्याच्यामुळे 2 दिवसात ते पूर्ण झालं नाही. कारण तेही बोलायला फार छान आहे, म्हणजे ज्याच्याशी एकदा खुलतात, ज्याला आपण मैत्री म्हणतो, असं झालं की लगेच अंतःकरण मोकळं करतात ते. मग त्यांच्याशी संवाद करणं, म्हणजे इतकं काय, म्हणजे इतके चित्रपट, इतकं बोलायचं होतं, तर ते बोलणं. आणि मग त्याच्यामुळे ते काम पूर्ण नाही झालं. मग मी त्यांना रिक्वेस्ट केली, और एक दिन चाहिए. रविवार ते कोणालाच वेळ देत नाही, स्वतःसाठी राखीव ठेवलेलं. आयुष्यात फार शिस्तप्रिय आहेत बरं का ते. माझ्या एकदम उलट खूप शिस्तप्रिय आहे. आणि ते रविवारचा वेळ त्यांनी माझ्यासाठी दिला. परत ते 3 तास आले आणि आम्ही काम केलं ते. आणि दुसऱ्या दिवशी येताना एका डॉक्टर मित्राला घेऊन गेले, जे सकाळी जॉगिंगला जातात. तर त्यांना सांगितलं नाही कुठे चाललोय म्हणून. बर. गेल्या आत आल्याबरोबर मला सांगितलं खोलो. मग मी पोर्ट्रेट खोलला. खोलल्यानंतर ते मागे उभे होते, मी समोर होतो, आणि मागून पाहिल्याबरोबरच ते म्हणाले, ये तो आपका स्कल्पचर है. म्हणजे मागून देखील त्यांनी ओळखलं, ये आपका स्कल्पचर बन रहा है. बर. मग गुलजार साहब म्हणाले, ये हो गया, ये अप्रूवल हो गया, आगे काम करने की कोई जरूरत नाही. गमतीने ते फार टायमिंग छान आहे त्यांचं गंमत करण्याची. तर मग तिसऱ्या दिवशी ते पूर्ण झालं. पूर्ण झाल्यानंतर त्यांची जी रिमार्क आहे, काय म्हणजे, इस वक्त को मुझे जैसे कैमरे में बंद करके रखते हैं, वैसे आपने इस बूथ में बंद करके रख दिया है. म्हणजे उर्दूमध्ये स्कल्पचरला बूथ म्हणतात. आता तुम्हाला माहित असेल, पण अनेकांना माहित नाहीये. इस बूथ को आपने इस समय को बांध के रख दिया है. ते एक्सप्रेशन, आणि एक्सप्रेशन पकडताना, म्हणजे सुरुवातीला मॉडेल आलं की एक्सप्रेशन काय द्यायचं हे माझ्या डोक्यात असते. मग चहा आला, चहा पिता पिता मग काहीतरी वाचायला लागले, आणि वाचताना त्यांनी लगेच ते चष्मा, तोंडात त्यांची एक खासियत आहे, चष्मा ते घेतल्याबरोबर असं वाचत होते. म्हणलं, यही मुझे चाहिए, हेच भाव मला पकडायचे. आणि तो भाव मी तिथे त्या स्कल्पचर मध्ये पकडला. सुंदर. काय म्हणजे वर्णन खूप करू शकतो, ते काय बोलले वगैरे वगैरे. ते आता आपण वेळेच्या मर्यादेमुळे तो चॅप्टर तिथे क्लोज करूया. नंतर मग खूप मैत्री वाढली. म्हणजे ते काय म्हणाले, अभी अरुण शेवते की जरूरत नाही है, आप डायरेक्ट फोन करके आ जाइए, आ जाया करें. किती मोठी गोष्ट आहे. सर जेव्हा सागर जेजेला शिकायला आला हॉस्टेलमध्ये, बँड्रामध्ये, मी त्यांना भेटायला गेल्यावर म्हणलं की सागर यही कॉलेज में पढ़ने आया, जे बँड्रा में. ते म्हणाले कि उसे कहना, सागर को कहना, कि कभी मम्मी पापा की याद आई तो घर आ जाना, यहाँ भी एक दादाजी रहते हैं. क्या बात आहे. क्या मी अक्षरशः माझ्या डोळ्यात पाणी आलं. इतका मोठा व्यक्ती असं बोलल्यानंतर काय, म्हणजे अक्षरशः डोळ्यात पाणी आले, म्हणजे भारावून गेलो मी. किती प्रेम असावं माणसाचं. भयंकर ग्रेटच माणूस आहे. येस सर, येस सर. आणखीन एक उदाहरण, महत्वाचं उदाहरण, म्हणजे तो महत्वाचा स्कल्पचर देखील. मग एकदा फोन आला, मी प्रभात टॉकीज मध्ये सिनेमामध्ये गेलो होतो, कुठला सिनेमा पाहत होतो. अरुण शेवतेंचा फोन आला. ते म्हणाले, मिर्झा गालिबचं पोर्ट्रेट करायचं आहे. ठीक आहे, मार्बल मध्ये करायचं आहे. ठीक आहे, करतो. किसके लिए, कोणासाठी? ते म्हणाले, ते नाही सांगत, आधी त्याची मला किंमत सांग. नाही म्हटलं, मला माहित आहे तुम्ही गुलजार साहेबांसाठीच तुम्ही करून घेताय, तर डायरेक्ट मी त्यांच्याशी बोलतो. मग मी त्यांना फोन केला. ते म्हणाले, पहिले मुझे बताइए इसका रेट कितना है. सर मैं आपसे कैसे ले पाऊंगा. मतलब मैं नहीं, मुझे आपसे लेना है और दिल्ली सरकार को प्रेजेंट करना है. वहाँ जहाँ गालिब साहब रहते थे 10 साल,
वो दिल्ली सरकार उसका म्यूजियम बनाया है, वहां एक बूथ देखा, वो इतना खराब था कि मैं देखा नहीं। मैंने उनको कहा कि ये निकाल दो अभी के अभी, मैं खुद गालिब का स्कल्पचर बना के आपको दे दूंगा, तो ये जिम्मेदारी आप पे है. मी म्हटलं मी करून देतो, मी मानधन घेणार नाही, माफ करा म्हटलं, तुम्ही इतकं प्रेम केलेलं आहे. ठीक है वो बाद में देखेंगे, पहले शुरू करो. मग वाह! मी एक आहे म्हटलं, अप्रूवल के लिए शोलापूर आना पडेगा, क्यों नहीं, आ जाएंगे. अरे वाह! मग केलं, मातीकाम केल्यानंतर मग सोलापूरला येणं ठरलं. मग मी म्हटलं सर मला 3 दिवस द्या, सोलापूरमध्ये एक तुमची मुलाखत ठेवूया, अप्रूव्हलसाठी 1 दिवस आणि मुलाखतीसाठी 1 दिवस आणि 2 दिवस नाही म्हटलं, 2च दिवस द्या, रविवार आणि शनिवार, म्हणजे परत नाहीतर माझा वीक लॉस होतो. ठीक आहे म्हटलं, 2 दिवस काय, 1 दिवस मला खूप आहेत म्हटलं. मग 2 दिवस त्याने दिला. मग सुशीलकुमार शिंदेना फोन केला की तुम्ही नेहमी म्हणता ना सोलापूरला या, आता मी येणार आहे, तुम्हाला काय प्रोग्राम ठेवायचा ठेवा, एक सकाळचा सेशन तुम्हाला देतो. मग सकाळचं सेशन आलेल्या दिवशी त्यांना दिला. त्यांनी सोलापूरचं महाराष्ट्र साहित्य संघटना आहे त्यांच्यातर्फे त्यांनी मुलाखत ठेवली. मग संध्याकाळी मी एक प्रोग्राम केला, रामपुरे कला अकादमी तर्फे अवॉर्ड फंक्शन देत होतो मी, तर त्यांच्या हस्ते दिला. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांची मुलाखत ठेवली, खूप सुंदर मुलाखत झाली. आणि दुपारनंतर जेवण आणि स्टुडिओवर, माझ्या स्टुडिओवर अप्रूव्हल असा वेळ सेशन, 2 दिवसाचं 4 सेशन केले, सकाळ संध्याकाळचं आणि दुपारी आराम. आणि मग दुपारी घेऊन गेलो, जेवण झालं, स्कल्पचर दाखवलं. स्कल्पचर पाहिल्याबरोबर ते म्हणाले मुझे जो चाहिए था आपने कर दिया है. म्हटलं काही करेक्शन नाही, नाही कुछ नाही, कानावर हात लावले, आपको क्या मैं बताऊं. क्या बात आहे. आणि फोटो आहेत बरं का, ते आता मला शोधून काढावे लागणार आहे. तर ते बोलले आणि असंच खिडकीवर असे पाहतच राहिले, त्याचे डोळे पाणावले, म्हणजे मग जो चाहिए था उससे ज्यादा मिल गया. क्या बात. आणि मग मार्बलमध्ये करायला मला म्हटलं 5 महिने लागेल. म्हटलं 5 महिने तो नाही आहे, त्यांच्या डिसेंबरमध्ये, पुढच्याच महिन्यात डिसेंबर आहे, तर त्या 27 तारखेला त्यांची पुण्यतिथी असते, त्यावेळी आपल्याला ते बसवायचं आहे, मला द्यायचं आहे. ठीक आहे, मी मार्बल इफेक्टचं बनवतो आधी, नंतर मग आपण मार्बलमध्ये करू. म्हणून तो सुरुवातीला मार्बल इफेक्ट केला आणि तिथे बसवलं आम्ही. 10 वर्ष झाले त्या गोष्टीला. आणि ते इतकं फेमस आहे, काय सांगणार. म्हणजे ते गालिबचे एवढे प्रेमी आहेत, तिथे गेले की फोटो काढतात. जे ओळखीचे आहेत ते लगेच मला व्हॉट्सअप करतात, जे ओळखीचे नाहीत ते त्यांच्या फेसबुकवर टाकतात. ते कोणीतरी ते पाहिलं जातं आणि ते मला फॉरवर्ड करतात. म्हणजे त्यानेही खूप म्हणालात ना की ते फोटो आहेत, ते फोटो शोधा जरूर. नक्की नक्की. कारण आपण आता ही जी मुलाखत आहे, आता आपण गप्पा ज्या काही मारतोय त्या सगळ्या रेकॉर्ड होत आहेत आणि त्या आपण युट्यूबवर ठेवतोय. नक्की सर. त्या युट्यूबवर ठेवताना त्याच्याबरोबर आपण सगळे फोटो देऊया, डॉक्युमेंटेशन होऊन जाईल चांगलं. अप्रूव्हलच्या वेळेचे फोटो ज्या फोटोग्राफरने काढले त्याला मला भेटावं लागेल, पण गार्डन मध्ये जे काढलेलं स्टुडिओचं गार्डन आहे ते भरपूर फोटो अवेलेबल आठवणी आहेत, भरपूर फोटो. म्हणजे सोलापूरचे त्या फंक्शनचे इव्हन व्हिडिओज पण आहेत माझ्याकडे. फंक्शन, पूर्ण फंक्शनचे व्हिडिओज तयार केले, त्यांच्या मुलाखती माझ्याकडे. त्याच्यानंतर मला वाटतं ग्रेसांचं केलं होतं. हो, नंतर ग्रेसांचं. कुठे केलं तू, नागपूरला? नाही, गंमत बघा सर, कसं ओळखी होतात बघा सर, प्लीज. काय लिंक लागते बघा, श्रीराम लागूंचा लिंक कसा लागला, त्या तेंडुलकरांमुळे, तेंडुलकरांच्या पोर्ट्रेटमुळे यांनी होकार दिला, यांच्यामुळे तर मग काय लोकप्रिय झालो, म्हणजे पोर्ट्रेट मास्टर म्हणून. तर अच्युत पालवचं पुस्तक प्रकाशन होतं नवनीतचं, कॅलिग्राफीचं, त्याचं उद्घाटन करायला त्यांनी मला सांगितलं की गुलजारजी भेटतील का. म्हटलं का नाही. मग मी ओळख करून दिली. 2-3 ठिकाणी त्याने ओळख लावल्यामुळे गुलजारजींनी वेळ दिला. मग मी सोलापूरवरून तिथे गेलो, नाही त्यावेळी पुण्यात होतो, पुण्यातून गेलो. पुण्यात गेल्यानंतर, नाही सॉरी, सोलापूरलाच होतो. सोलापूरला वरून मी आलो मुंबईला रवींद्र नाट्यगृहमध्ये. आणि फंक्शन सुरू होण्याआधी आम्ही वेटिंग रूम मध्ये होतो, गुलजार साहेब आणि मी आणि अरुण शेवते. तर शुभा आली, शुभा गोखले, आणि शुभा गोखले सोबत ग्रेस आले. मग ग्रेसने दोघांच्या गप्पा झाल्या. मग ते बघितलं, मला बघितलं, अरे ये रामपुरे है और इन्होंने मेरा ऐसा, म्हणजे माझी तारीफ केली.
तर ते म्हणलं, अरे वा, मग आमचं कधी करणार? म्हटलं, सर तुम्ही वेळ द्या, केव्हाही करू. बर. आता हे एवढं बोलतात म्हणजे तुम्ही चांगलंच केलं असणार. नाही म्हणलं, योगायोगाने मी अल्बम आणलेलं आहे, मी दाखवतो. आणि मग ते बॅगेतून काढून त्यांना दाखवल्यावर ते हम्म. खुश झाले. म्हणले, माझं करायचं हां, नक्की. त्यांची बोलायची भाषा एकदम हो. परखड. मग मी सोलापूरला गेलो. सोलापूरला गेल्यावर मला फोन आला त्यांचा. म्हटलं, अच्छा. काय विसरले का शब्द दिलेला? कधी कधी करणार? म्हटलं, सर थोडासा वेळ द्या, मी आत्ता सोलापूरला जरा स्थिर होतोय, मी करतो. योगायोगाने तिथे एक फंक्शन होतं. त्या फंक्शनसाठी कुणीतरी मला म्हटलं की त्यांना ॲज अ गेस्ट बोलवा, हम्म. ग्रेसना. तो नागपूरमध्ये होता. मग म्हटलं, ठीक आहे, मी ग्रेसना फोन करतो, तू जा. तो गेला आणि सांगितलं की नाही, मला फोन केला ग्रेसने, तू जर माझं पोर्ट्रेट करणार असशील तर मी येतो, नाहीतर येणार नाही. बरोबर. मी म्हटलं, ठीक आहे सर, मग? तुम्ही मला 3 दिवस द्या. 1 दिवस फंक्शनसाठी, 2 दिवस मला पोर्ट्रेटसाठी लागतील. क्या बात. म्हटलं, दिला. मी आलो. मग त्या इव्हेंटवाल्यांनी त्यांचं विमानाचं, येण्याचं, राहण्याचं सगळं खर्च त्यांनी केला. त्याच्यामुळे मला काही त्रास झाला नाही. हम्म. आणि तो फंक्शन झाला. दुसऱ्या दिवशी मग माझ्या स्टुडिओवर आले. मग मी संध्याकाळी स्वतःसाठी न ठेवता लाईव्ह ठेवलं ते. हम्म. म्हणजे तिथल्या अनेक मित्रांना बोलावलं. अच्छा अच्छा. हां, म्हणजे लाईव्ह डेमो दिला त्यांचा. वा. आणि खूप मजा आली. एका दिवसात संपलं ते. मग दुसऱ्या दिवशी त्यांची इच्छा होती की मला स्वामींना भेटायचं आहे. मग बर. मी स्वतः ड्राईव्ह करत त्यांना स्वामींच्या इथे दर्शनाला घेऊन आलो. अच्छा. घेऊन आलो आणि सोलापूरमधले काही महत्त्वाच्या व्यक्तींची ओळख, घर आणि ओळख करून दिली. म्हणजे त्यांचा सहवास देखील इतका जबरदस्त आहे, वा. सांगण्यासारखा आहे. दुसऱ्या दिवशी त्यांना पहाटे 5 वाजता ट्रेन होती. सॉरी, बर. 6 वाजता पुण्याला जायचं होतं. पुण्यावरून हम्म. विमान. तर मी 5 वाजता गेल्यावर ते मला बघून खूप खुश झाले. ते पहाटे उठतात बरं का. वाव. तर इतके खुश झाले, म्हणजे जे त्यांनी जी मला मिठी मारली, म्हणजे ह्या लोकांनी म्हणजे इतक्या मोठ्या लोकांची मिठी, म्हणजे गुलजार साहेब असतील, तेंडुलकर साहेब असतील किंवा ग्रेस साहेब असतील, ह्या लोकांची प्रेमाने जे मिठी मारणं असते, मी आयुष्यात कधी विसरणार नाही. खरं. लागू साहेबांनी मिठी नाही मारली, हात मिळवलं. अ, तर तर त्यांचं पोर्ट्रेट केलं आणि ते जे 3 दिवसाचा अनुभव आहे, मी कधीतरी लिहीन सर. हम्म. इथे एक प्रश्न आलाय, आमच्या नेहा सावंत म्हणून आहेत बर लेखिका. बर. त्यांनी विचारलंय, गुलजारांची त्यांच्या शिल्पावर प्रतिक्रिया काय होती? अगदी थोडक्यात जरा सांगा. मी थोडक्यात तसं सांगितलेलं आहे. हम्म. ते काय म्हणाले की म्हणजे वेळ जो असतो, म्हणजे हा जो आत्ताचा चेहरा आहे, मी काही दिवसांनी माझे केस जातील, छुरियां आ जाएंगे, लेकिन इस वक्त को आपने इसमें पकड लिया है. पकडली हा, हे राईट. क्षण ह्याच्यात तुम्ही पकडलेला आहे. जसा हम्म. कॅमेरा पकडतो तसं तुम्ही मातीत पकडलेलं आहे. ते भरपूर बोललेलं आहे. ते म्हणाले की वो भगवान ऊपर वाला एक भगवान है हम्म. और ये नीचे वाला भगवान, ये भगवान ही कर सकता है, दूसरा और कोई करेगा नहीं. बर. हां, वा. म्हणजे त्यांच्या, छान म्हणजे केलं. ते माझ्याकडे आहे ते शब्द. म्हणजे ये सिर्फ भगवान लोग ही कर सकते हैं. ये नीचे वाला भगवान, ये ऊपर वाला भगवान. चला भगवान. हाँ, ये हो. सिर्फ आप ही कर सकते हैं और कोई कर नहीं सकेगा. मध्ये असं मला त्यां वाटतं मोहन आगाशींचं पण तुम्ही केलं हो, ना? हो. सोलापूरमध्ये गेल्यानंतर बर. तिथे पण एक सृजन संस्था आहे, हो. अमोल हो. चाफळकरचं. तर हो. त्याने इन्व्हाईट केलं होतं त्यांना. बर. मोहन आगाशे आणि अ, अ, ते सामना चित्रपटाचे संगीतकार आहेत बघा. भास्कर हां, चंदावरकर. भास्कर चंदावरकरजी. YouTubeवर कंप्लीट डेमो आहे त्यांचं अच्छा. केलेलं. YouTubeवर आहे. भगवान रामपुरे टाकलं की ते YouTubeवर सगळेजण बरं. पाहू शकता. हम्म. तर भास्करजींचा अनुभव फारच सुंदर आहे. मोहन आगाशींचा देखील अनुभव खूप आहे. डेमो, लाईव्ह डेमो आहे ते. तर योगायोगाने सेलिब्रिटीज मिळाले. हा केवळ योगायोग आहे, असं काही ठरवून केलेलं नाही. सोलापूरमध्ये श्रीराम पुजारी म्हणून आहेत. हो. फार फार मोठी व्यक्ती आहे. त्यांचं म्हणजे पण केलंय भीमसेन का तुम्ही? जोशी, कुमार गंधर्व सोलापूरला आले की त्यांच्या घरी उतरायचे. हो. तर त्यांचं त्यांच्याविषयी मी खूप ऐकून. हो, हो, हो. श्रीराम पुजारींचं केलेलं आहे. मी तुम्हाला त्याचे क्लिप अरे वा. पाठवेन सर. जरूर जरूर जरूर. या, या. कारण त्यांच्याविषयी मी खूप वाचलं. माझी काही भेट नाही झाली त्यांच्याशी. हां, हां. पण त्यांच्याविषयी अनेकांकडून, नाटकवाल्या लोकांकडून आमच्या खरं असं आहे सर, खरं आहे. ऐकलं.
आणि खूप जबरदस्त. म्हणजे इव्हन तेंडुलकर सर आले तर त्यांच्याचकडे हो. उतरले होते. ते सगळेच महत्वाची मोठी माणसं सगळी त्यांच्याकडे होती. खरंय, खरंय, खरंय. छान. मग या सगळ्याला तुम्ही आता मुकणार आहात सोलापूर सोडल्या? नाही, इथे येतीलच ना. अरे वा, नाही, क्या मला बात माहित आहे. मला हे आत्मविश्वास केव्हाही होता. हा आत्मविश्वास काय आहे, की मी जंगलात का जाईना, हम्म, माझं काम ज्याला आवडते तो तिथे येणार. बघायला येईल बरोबर. हां. हे कारण आजकाल इंटरनेट आणि मीडिया इतके फॉरवर्ड झालेलं आहे ना, तर हो, त्याच्यासाठी जाहिरात करायची गरजच नाही गरजच आणि नाही माझं बरोबर. कामच त्यांना इथे घेऊन येत असते. हम्म, म्हणजे हा जो एक म्हणजे माझा गैरसमज असेल किंवा काय, पण हे आहे. त्याच्यामुळे मी आता देवरुखला आलो तरी देवरुखला हे सगळं येणार आणि 100% येणार सर. देवरुख मध्ये कसा काय अनुभव तुमचं स्वागत कसं झालं? काय सुंदर गाव आहे. आता बघा ना, इथे मी तुमच्याशी बोलतोय. इथे भागवत म्हणून साहेब आहेत हा, या या इन्स्टिट्यूटमध्ये. त्याने ही सुविधा दिली, घर मिळवून दिलं अरे वा. आणि म्हणजे काय खूप सुंदर गाव आहे. पुण्याचं एक छोटंसं सुसंस्कृत गाव आहे हे. हम्म, एक छोटंसं सुसंस्कृत निसर्गरम्य गाव आहे. इथे अजून अपार्टमेंट 1-2 आहेत. हो. पण फारच सुंदर आहे आणि इथून मला सोलापूरला जाताना जे घाट लागते, हम्म, आंबे घाट असेल किंवा देवरुखचं घाट असेल, हे बघण्यात मला खूप आनंद आहे. म्हणजे अरे आम्ही वा. इतकं कंटाळा आम्हाला येतच नाही. काय वाटलं तर केवळ एक 10-15 किलोमीटर गाडीत फिरून आलो तरी आम्ही फ्रेश होतो. प्रसन्न वाटतं. खरंय. आणि म्हणजे राधिकालाही निसर्ग आवडते खूप. त्याच्यामुळे हो. आम्ही खूप आनंदात आहोत. हम्म. खूप म्हणजे तुम्ही खूप इथं आनंदात आहे. आल्यावर काही काम सुरू केलंय? आता स्वामींचं करायचं आहे म्हणून ही ही जी गुरुदत्तांची जी मांदियाळी आहे, हो. गुरुदेवांची म्हणजे जे दत्तांचं जे अंश अवतार आहेत. हम्म, गजानन महाराजांचं सुरू केलेलं आहे, गोंदवलेकर महाराजांचं आणि स्वामींचं हम्म. खूप लोकं छोटं मागतात 6 इंचाचं. एक छोटी बर. प्रत मी म्हणजे आता घरातच अजून स्टुडिओ आलेले नाहीये म्हणून हो. छोटे-छोटे काम मी ऑलरेडी सुरू केलेलं आहे. बर. छान. कारण नवीन इथे मग. आल्यानंतर लोकांना ते स्वामींचे प्रती हवे असतात. हम्म, दत्तात्रयांचे हवे असतात. त्यांचे शिल्प तयार आहेत माझ्याकडे ऑलरेडी. म्हणजे ओरिजिनल. हम्म. मग ती लोक जसं जसं कळतायत तसं तुमच्या संपर्कात येत आहेत. नाही येणार ते आता हे असं आहे सर, माझं स्वतःचं मत आहे. म्हणजे जसं फुलाचा सुगंध असते, हम्म, त्याला जाहिरातच करायची गरज नसते. हम्म, हम्म. ते लोकांपर्यंत पोहोचतेच आणि लोक बरोबर. येतात सर. हा. आणि हे माझा स्वानुभव असल्यामुळे मला त्याची काळजी नाहीये. मला काहीच हम्म, जाहिरात करायची गरज नाहीये. म्हणजे आता हम्म, तुमच्याद्वारे अनेक कलावंतांना कळलेलंच आहेत, की मी आता देवरुखला गेलेलो आहे. आता माहित हम्म, नाही किती जण पाहतात आहे. हम्म. आणि भरपूर लोक बघतायत. जवळजवळ 2,500पेक्षा जास्त रीच आहे आपल्या बघा, या बघा. कार्यक्रमाला. खूपच पाहतायत लोक. आणि Facebookवरून आता मी अजून Facebookवर परिपूर्ण टाकलेलं नाहीये. हे मी आता एकदा प्रॉपर्टी माझ्या नावाने सातबारा झाल्यानंतर मग मी डिटेल्स त्याच्यावरचे टाकणार आहे. आणि ते होऊन जाईल आणि येतात लोक आणि स्वामी भक्तच नाही, कला रसिक देखील येतील त्याच्यामध्ये. कारण माझे जे क्रिएटिव्ह स्कल्पचर आहे, जे मला बनवायचं आहे, म्हणजे त्याचे आता मी प्रत्येक शिल्पाचा उल्लेख नाही करू शकणार इथे मी. जसा तो एक तपस्वीचा एक शिल्प आहे, हो. तेही एक 10-15 फुटाचं शिल्प असणार आहे. हम्म. आणि रिअल मार्बल आणि मेटल म्हणजे इथे आता मी फायबर वगैरे करत बसणार नाही. आता या माध्यमातून मी करणार आहे. कसं हे मार्बलचं काम करणाऱ्यांविषयी मला भयंकर कौतुक आहे आणि कुतूहल पण आहे, की हो. जरा एक हे झालं, तुकडा चुकला, हो, हो, एक हो, चिमणी हो. चुकली का नाही, काही सत्यान नाही सर, लागतं. ते टेक्निक आहे. हा. त्या लोकांना मला ते सांगा ना, टेक्निक जर आहे. मला समजून घ्यायला आवडेल तुमच्याकडून. सर आता मी काय करतो, हे जे कार्बर असतात ह्यांचे काही लिमिटेशन्स असतात. हम्म, त्यांना फ्री काम करता येत नाही हम्म, आणि फ्री हँड म्हणजे सेल्फ हे त्यांना कंपास नाही असतं. हे कंपास असतो. आपण एक मॉडेल करून द्यायचं असते. समजा हम्म, मी 2 फुटाचा स्वामी करून दिला, तर हम्म, त्यांच्याकडून त्यांना देतो मी आणि ते कंपास लावून काम करतात. कंपास झालं की एक ठराविक मर्यादापर्यंत काम होते. कंप्लीट हम्म, कॅरेक्टर मिळते.
पण कंपास संपल्यानंतर मग स्वतःच कॅरेक्टर आणावं लागतं. म्हणजे त्याचं फिनिशिंग असेल किंवा अगदी बारीक काम, म्हणजे एक एक 10% काम त्यांना स्वतःच्या हाताने कर. तिथे वीक पडतात हे लोक. आणि ते काम मी त्यांना सांगतो, तुम्ही फक्त कंपास पर्यंत करा, पुढचं काम मी करून घेतो. हम्म. आणि एक तर मी जाऊन करतो किंवा इथे आल्यानंतर सोलापूरमध्ये करतो. म्हणजे जे उरलेलं जे कॅरेक्टर आणणं असते, हम्म. म्हणजे लाईकनेस किंवा कॅरेक्टर किंवा जिवंतपणा, ते हम्म. आपण करतो. तर ते फ्री हँड जे आहे, जो कारागीर कला महाविद्यालयाला गेलेला आहे आणि शिकलेला आहे, असे जे काही 10-12 आर्टिस्ट आहेत, त्यांचे काम आणि जे परंपरेने जे काम करत आले, ते सगळे कान त्यांच्यासारखे असतात, नाक त्यांच्या ठरलेलंच साचा असतो. हम्म. म्हणजे त्यांचा हात तिथे बसलेला असतं, त्याच्या पलीकडे करू शकत नाहीत ते. मेमरी केला की बस ते ते ठरल्याप्रमाणे करतात. हो. पण हो. प्रत्येकाचा कान वेगळा असतो, नाक वेगळा असतो, त्याचा हम्म. कॅरेक्टर असते. ते पोर्ट्रेटचा अभ्यास ज्यांनी केलेला आहे त्यालाच ते सापडते. आणि असे एक 10-12च विद्यार्थी आहेत, कारवर आहेत, जे स्वतः काम करतात. त्यांना नॅशनल अवॉर्ड्स पण मिळालेले आहेत. जयपूरमधले काही लोक आहेत. हम्म. इकडे मद्रासमध्ये पण आहेत काही आहे का, ते सगळं हँडमेड हातानेच करतात ते. तुम्हाला आता हाताने. कुणाचं काम सॉरी. आवडतं? शिल्पकलेमधलं कुणाचं काम जास्त आवडतं आता अलीकडच्या काळात? शिल्पकारांचे शिल्पकलेमध्ये कुठल्या काम आवडतं? वास्तववादीमध्ये ही दोघं माणसाचं मास्टर आहेत, म्हात्रे सर आणि करमरकर सर. आणि मॉडर्न आर्टमध्ये मला खूप लोक आवडतात. हे उदाहरणार्थ? बोस झाले, ते जे सगळं जर्मन ह्याच्यात केलेले आहेत ना, तो सगळ्या हे आजकालचे जे आर्टिस्ट आहेत सगळे त्याला काय म्हणतात, सगळं रचनाशिल्पच करतात ते. हम्म. भरपूर भरपूर लोक आहेत. आणि परदेशातले जसं मायकेल अँजेलो झाले, बर्निनी झाले, रोद्या झाला, हम्म. हेनरी मूर झाले, आणि ब्रॉन्कुसाई, रशियन आर्टिस्ट ब्रॉन्कुसाई, आणि आजचे सगळे मॉडर्न आर्टिस्ट फेसबुकद्वारे आपल्याला पाहायला मिळतात. आणि वास्तववादी देखील फॉरेनर लोकांची जी कामं आहेत, म्हणजे आज इंडियन असतील आणि फॉरेनर असतील, दोन्ही कामं फार ग्रेट आहेत. म्हणजे खरंच सर नतमस्तक व्हायला होते. आज या फेसबुकमुळे आपल्याला हे सगळे कामं पाहायला मिळतात आपल्याला. पाहायला मिळतं. इवन मॉडर्न देखील पाहायला मिळतं. जसं माझं ते निराकार बुद्ध आहे, तसे अनेक स्कल्पचर मी फॉरेनरचे पाहतो. म्हणजे हल्ली निघालेत. हो. म्हणजे मी जेव्हा करायला घेतलं त्यावेळी असे स्कल्पचरच मी कधी पाहिले नाही. हे हम्म. आज हे जे मीडिया आले, त्या मीडियामुळे ते पाहिलं. हे ते केव्हा केलं हे मला माहित नाहीये. हे आपली निर्मिती आपली स्वतंत्र आहे. जेव्हा केव्हा म्हणजे भारतीय कलावंतांनी दखल घेतील माझ्या शिल्पकलेचा, तेव्हा हे जे निराकार फॉर्म मध्ये पकडण्याचा जो प्रयत्न आहे, त्याचा उल्लेख नक्की होईल. नक्कीच होईल. अच्छा, क्या बात आहे. या हे आणि मी जे करणार आहे अजून, ते अजून खूप बाकी आहे. बर. हे स्वामींचा हा एक वेगळा प्रोजेक्ट आहे. हा इमोशनल आहे. हा माझा वैयक्तिक स्वप्न आहे. पण जे मोठमोठे स्कल्पचर जे माझ्या डोक्यात आहे, जे मला स्वतंत्रपणे फक्त तेच करायचं आहे, म्हणजे मला ॲज पर ऑर्डर करायचं नाहीये. तो आता मुलगा सक्षम आहे, तो करतो. इव्हन तोही कंटाळलेला आहे. म्हणजे या तोही म्हणतो सगळ्याला की मी फंडिंग कसं करणार? या सगळ्या एवढा मोठा प्रोजेक्ट तुम्ही आता करताय, मी त्याला काही म्हटलं ना सर, हे जी मोठी मोठी कामं आहेत, जी स्वतःची क्रिएटिव्ह कामं आहेत, हे, आणि सर्वात विशेष म्हणजे कमी जास्त झालं तर मी माझं सोलापूरचा स्टुडिओ विकायला तयार आहे. बर. आणि त्यातूनही मी हे फंड उभा करू शकतो. म्हणजे मला वेळ आहे या गोष्टीचा. अहो सर, तुम्ही जमीन घेऊन काय करणार आहे? जर तुम्ही आनंदाने जगलं नाही आणि तुमच्या मनासारखं जगलं नाही, तर मी घेऊन जाणार आहे का हे जमीन, सांगा बघू. आणि माझी मुलं म्हणतात, तुमच्या जमिनीची आम्हाला काही गरज नाहीये, तुम्हाला जे करायचं करा, आमचं आम्ही हे करूया म्हणतात. म्हणजे इतके स्वावलंबी. सर्वात आधी त्यांना मी स्वावलंबी बनवलेलं आहे. म्हणजे राधिकाची जी शिकवण आहे, स्वतःच्या पायावर उभा राहणं. वडिलांनी कमवलं म्हणून ते जगत नाहीयेत. बर. हा, ते म्हणतात तुमचं तुम्हाला राहू दे, तुम्हाला विका नाही तर काही करा, आमचं आम्ही बघून घेतो. अशा विचारात आहेत. छोटा मुलगा तर त्याही पेक्षा भयानक आहे. आणखीन काय सांगायचंय तुम्हाला? बोलायचं की?
माझ्या मते तसे जवळपास सगळे प्रश्न आलेले आहेत. लोकांचे ऐकणाऱ्यांचे काही प्रश्न असेल तर आपण त्याला उत्तर म्हणून देऊयात, किंवा तुम्हाला काही जर समजा तुम्हाला किंवा तुमच्या सहकाऱ्यांना काही विचारायचं असेल तर आपण बोलूया त्याच्यावर. नाही, असे काही प्रश्न आलेले नाहीये त्याच्यामध्ये. आता हां. एक एका गृहस्थाने विचारलं, अतुल मुळे, कलाकाराला कला साकारताना समाधी लागते, हो. त्यामुळे आध्यात्मिकतेची गरज नसते का? असं कुठेतरी तुमचं ऐकताना तो वाटतंय समाधी आपल्याला. लागणंच अध्यात्म आहे हो. अध्यात्म आणि वेगळं काय आहे सांगा बघू? वाह! हां. छान. अध्यात्म म्हणजे काय आहे? तुम्ही तुमच्या आत्म्याशी तुमचा तर टच होतो. माझा आत्मा माझ्याशी बोलतो. शिल्प करत असताना, माझी तंद्री लागताना माझा आतलाच माणूस मला ऑर्डर देतो, हे असं कर, हे तसं करू नको. हे संवाद माझे स्वतःशी होतात. हा प्रत्येक कलावंत अनुभवतो. परकाया प्रवेश होते. आपण स्वतःच सोडा, दुसऱ्यांच्या भावनेत जाऊन देखील त्याला काय वाटलं असेल हे इमॅजिनेशन करून मी लिहू शकतो किंवा हं, शिल्प रचू शकतो. हं, हं, हे हं. अध्यात्म नाही तर काय? स्वतःशी संवाद. अध्यात्म म्हणजे असं काही वेगळं काही असं वरून पडलेलं नाहीये. हं, स्वतःशी तुकाराम म्हणाले ना, स्वतःशी संवाद स्वतःच करावा. हं, वृक्षवल्ली आम्हा म्हणजे सगळ्यांची भाषा कळायला लागते. हं, तुम्ही तुम्ही स्वतः सेन्सिटिव्ह व्हायला लागता. हं, आणि कलावंत कमर्शियल कामाकडे न लागता जर स्वतःची साधना करायला लागले कामामध्ये, तो कम्प्लिटली पैसा वगैरे मिळेल हो, त्याची काळजी कोणीच करू नये. ते ॲक्चुअली इतर प्राणी म्हणजे पक्षी किंवा जनावरं कधी अन्नाची काळजी केली आहे का? किंवा घराची काळजी केली आहे? ते जगतात ना. मग माणूसच त्याला सगळ्या वासना भरलेल्या आहे. आणि त्यानेच स्वतःचं तुरुंग विकाराचं तुरुंग, त्या तुरुंगात कैद आहे तो. त्यातून बाहेर पडायलाच तयार नाहीये. हं. आणि हे बाहेर पडणं हाच एक प्रकार आहे. तुमची कला असेल, तुमचं वाचन असेल, प्रत्येक कलावंतालाच हा प्रवेश आहे असं नाहीये. हं, हं. तुम्ही माझं स्वतःचं असं मत आहे सर, रसिकता जिवंत असेल म्हणजे एखादं नाटक पाहताना, पुस्तक वाचताना, संगीत ऐकताना स्वतःला हरवून जाणं, स्वतःला हरवलं की तो स्वतःशी संवाद सुरू होतो हं. आणि कुठेतरी आत्मा जोडला जातो. म्हणजे शारीरिक विचार, बाह्य विचार आणि अंतर्विचार हे नेहमी दोन वेगळे असतात. हे जेव्हा एक होते, तेव्हा आपण ईश्वराच्या जवळ असतो. हं. ईश्वर म्हणजे एक व्यक्ती नाही. हे बरोबर. निसर्गाच्या हं. जवळ असतो. निसर्गाची छान. जी एनर्जी आहे, जे सूर्यापासून हे सगळे ग्रहमान तयार झालेले आहे. ह्या सगळ्या ग्रहामध्ये आपला पृथ्वी आहे आणि ह्या पृथ्वीमध्ये आपला जन्म झालेला आहे. हं. आणि ह्या झाडही त्यालाही श्वास घेता येते, आपल्यालाही श्वास घेता येते. प्रत्येक प्राणी आपले भाऊबंधच आहेत खऱ्या अर्थाने. कारण आपण पृथ्वीची लेकरं आहोत. हं. म्हणजे कळत नकळत सूर्याची लेकरं आहोत. हवा आपल्याला तिकडूनच मिळते. हं. ह्या अवकाशात आपण श्वास घेतो. हे निसर्गच देते ना. आणि आपले विचार देखील खरं आहे. फक्त निसर्गवत होणं हो. शिकलं पाहिजे आणि तेच अध्यात्म आहे, असं वाह! माझं मत आहे. आणि आईचं ऋण म्हणजे कसं आहे, आईची जी भावना असते, हं. त्या भावनेला तुम्ही एकरूप झालात, तर हं. आपोआप तुम्हाला निसर्ग सेन्सिटिव्ह करायला लागतो. म्हणजे सेन्सिटिव्ह इन द सेन्स आईची भावना म्हणजे काय? आता जन्म दिलेली आई, ही पहिली आई असते. बरं. सर्वात पहिली आई, माझी तरी. मी हं. स्वतःपुरतं समजतो. आता बाकीचं मी हं. सांगत नाही. म्हणजे कोणाला बरोबर. असं वाटू नये, की हा उपदेश द्यायला लागला. हं. ते न करता मला 4 आई आहेत असं माझं भावना आहे. माझी हं. भावना आहे. एक बरं. जन्म दिलेली आई, दुसरी माती, ही जी पृथ्वीची माती आहे, ही माती माझी आई आहे. कारण याच्यामुळेच मी घडलो, कलावंत म्हणून ही या मातीमुळेच घडलेलो आहे. क्या ह्या बात! मातीचं ऋण मी कधीच फेडू शकणार नाही. ही माझी माती सुंदर, आहे, सुंदर. ही माझी आई आहे. म्हणजे भावना हं. जी आईच्या व्यक्ती भावना काय आहे या मातीप्रती आहे. आणि दुसरा खऱ्या अर्थाने घडलो मी कॉलेजमध्ये नाही घडलेलो जे स्कूल ऑफ हं. आर्टमध्ये. मी घडलोय त्या कॉलेजच्या कॅम्पसमध्ये. हं. लक्ष्मीरमणचं कॅन्टीन असेल, ते ते आपले बाग असतील, ते लॉन असेल, तिथे मी जे विचार केलेला आहे, मी जे ते जगलेलं आहे. आजही कॉलेजमध्ये गेटमध्ये प्रवेश केला, तर मला स्वतःला आईच्या कुशीत गेल्याचा आनंद होतो सर. वाह!
ती माझी दुसरी आई आहे, कॉलेजचं कॅम्पस. आणि तिसरी आई राधिका, माझी पत्नी, ही माझी आता आई आहे. महात्मा गांधी जेव्हा श्रीलंकेला लेक्चर द्यायला गेले होते, त्यांचं व्याख्यान ठेवलं होतं आणि व्याख्यानामध्ये परिचय देणारा कोणीतरी निवेदक असतो. तो निवेदक करताना त्याला जरा जास्त माहिती नव्हती गांधींविषयी. तर तो म्हणाला की आपल्याकडे आता आपण गांधीजींना ऐकणार आहोत, भारताकडून आलेले आहेत, आणि आनंदाची बाब म्हणजे त्यांची आई देखील त्यांच्या सोबत आलेली आहे. तर त्यांचं हे आपण ऐकूया. मग ते संयोजक घाबरल्यानंतर ते काहीतरी प्रोग्राम सुटल्यावर रागवतील असं वाटलं. मग महात्मा गांधी माईकवर आले. सर्वात आधी ते म्हणाले की माझा परिचय करून देताना या महाशयाने चुकून का होईना एक सत्य सांगितलेलं आहे. ते सत्य हे की ही माझी पत्नी कस्तुरबा आता माझी आई आहे. हो, माझी आई आहे. कारण आमचा प्रपंच संपलेला आहे. ती मला लहान मुलासारखं सांभाळते. ती माझी आईच आहे. आणि तसंच या काही कालावधी साधारण 10 वर्ष जेव्हा सोलापूरला गेल्यानंतर मी स्थिर झालो आणि सागर कामाला लागला व्यवस्थित ॲज अ आर्टिस्ट. तर असे अनुभव आले, काय सांगावं. तिचं हृदय फार उच्च आहे. आहेत का त्या आता तिकडे? राधिका आहेत आता तिकडे? नाही, मी नेटवर नाही आहे. खरं तर मी फोटो दाखवेन मोबाईल मधला, पण मला आवडलं असतं मी घरी मुलाखत घेतलं तर. ती काय म्हणतात, ती माझ्यापेक्षा छान बोलते बरं का. पुन्हा कधीतरी आपण करूया प्रोग्राम, कारण हे काय अजून संपलंच नाही. 2 तास झाले, माझ्या घड्याळकडे आत्ता काय म्हणता? सर थांबूया. 2 तास लोकांना आपण एवढं छळायला नको. 7 वाजलेत. मी खरोखर खूप सुंदर बोललात तुम्ही आणि खरंच छान झाला, मजा आला आणि अनेकांना आवडलं असेल, कारण 3000च्या वर गेले. काय म्हणता, ऐकणाऱ्या, लाईव्ह ऐकणाऱ्या, म्हणजे हा विक्रम आहे एक प्रकारे. एवढा मोठा. माफ करा मित्रांनो, बोलण्याच्या भरामध्ये आम्ही जरा जास्त वेळ घेतला. 1.5 तासाचा 2 तास झालं म्हणतात सर. तर उशीर झाला असेल तर क्षमा करा. आवडलं असेल तर फेसबुकवर मला, सरांच्या फेसबुकवर रिमार्क द्या, ते वाचायला मला आवडेल. किंवा माझ्या फेसबुकवर, ज्यांना माझं फेसबुकचं माहिती आहे त्यांनी प्रत्यक्ष मला माझ्या मेसेंजरवर लिहिलं तरी मला आवडेल तुमच्याशी संवाद करायला. आणि संवाद मला याच्यासाठी आवडते की आपण त्यातून शिकतो सर. मी माझ्या मुलाकडून पण शिकलेला आहे. हे जे न्यू आर्ट आहे, न्यू क्रिएशन, सर फार क्रिएटिव्ह माणसं आहे. माझा छोटा मुलगा मला शिकवतो. हे नवीन मोबाईलचे जे टेक्निक आहेत सर, हे माझा 6 वर्षाचा नातू आणि 10 वर्षाचे नात आहे ना, हे आम्हाला फेसबुक अकाउंट त्यांनी काढून दिलेलं आहे. खरं आम्ही खूप ढ आहे या गोष्टीमध्ये. नाही, छान. आणि मान्य करायला काय हरकत आहे. खूप सुंदर बोललात तुम्ही आणि छान मजा आला. परत आपण खरोखर भेटू. आता एक मला माहिती नाही कसा राऊंड होणार आहे. नाही, राधिका सोबत भेटूया. बॅकलॉग आहे मोठा, तर सर बॅकलॉग संपू द्या, कलावंताची मुलाखती संपू द्या आणि मी तुम्हाला विषय देतो सर. बर, माझ्या अनुभवातून देतो. हे जे चक्रम जो कलावंत असतात फार विक्षिप्त असतात. माझ्या स्वतःवरून सांगतो. म्हणजे कला करत असताना, आता राधिकाने एक 10 पानाचा लेख लिहिलेला आहे माझ्यावर. ती म्हणते, त्या लेखात म्हणते, हा इतर नॉर्मल असताना हे ठीक आहेत, पण जेव्हा मातीशी खेळत असताना, मातीशी करताना, हा माझा नवरा नाहीये इतका अलिप्त होतो आणि माझं नावही विसरतात. ती आरेतुरे करत नाहीये. तर काय म्हणालो मी, कलावंत जेव्हा मी माती असते ती जवळ येत नाही. ती म्हणते त्या लेखामध्ये की यांना काही मी सांगायला गेले तर लगेच वस्कण अंगावर येतात, म्हणजे चिडतात, कारण त्यांची तंद्री तुटते. आणि तंद्री तुटल्यावर खरंच सर, कामात असलो आपण स्टुडिओमध्ये आणि समजा एकाग्र झालो, राधिका समोर असेल की मला तिचं नाव आठवत नाही, मग मी तिकडं तोंड असेल तर मी तिला टाळी वाजून बोलवतो. मग टाळी वाजवल्यावर ती बघितल्यावर येते, मग मी नॉर्मल झाल्यावर मग तिला तिचं नाव आठवते. इतकं आपण आत जातो सर. आता हे अध्यात्म नाही तर काय आहे सांगा सर. नाही, खरंय. आपण बोलूया याच्यावर सगळं. तो लेख जो आहे तो माझ्याकडे पाठवा.
कुठलं पहिला सर? तुमच्या राधिकाला राधिकाचं. लेख नक्की, माझ्याकडे नक्की. पाठवा, आपण आपल्या नक्की. वेबसाईटवर आणि घेऊया. तिला मी पूर्ण स्वातंत्र्य दिला होता. नवरा म्हणून गोड-गोड बोलू नको. जेही गुणदोष असतील, कारण मला स्वतःला आवडते गुणदोष, स्वतःला गुणदोष पाहायला. तुला हो, स्वातंत्र्य आहे. तुला जे वाटेल ते लिही. क्या बात! ते चांगल्या जरूर पाठवा बाजूसोबत. माझ्याकडे तो लेख. आपण तो पब्लिश करूया. येस सर. अच्छा, आणि मला वाटतं आज आता आपण थांबूया. तुमचा मी आभार मानतो रामपुरे. खूप नक्की, मजा नक्की. आला आणि खूप हे केलं. पुन्हा जेव्हा भेट होईल तेव्हा नक्कीच भेटूच. येस म्हणजे सर. ठरवूनच भेटूया, असा कार्यक्रम करायचा आहे आणि हो. आणि त्या मोठ्या गप्पा होतील. हो थोडंसं सर. मी पुढल्या कार्यक्रमाविषयी सांगतो आणि मग आपण थांबूया बरं का. या, या. पुढल्या आठवड्यात आपण भेटणार आहोत ते नाशिकचे चित्रकार प्रफुल्ल सावंत या. आता ते लँडस्केप्समुळे किंवा त्यांच्या पेंटिंगमुळे खूप प्रकाशझोतात आहेत सध्या. जगभर फिरत असतात. तर त्यांना आपण भेटणार आहोत. त्यांच्यावर अशाच आपण तास दीड तास गप्पा मारणार आहोत. तर तो कार्यक्रम अवश्य आजच्यासारखाच प्रतिसाद द्यावा असा असणार आहे. त्यानंतर आमचं चिन्हातर्फे आम्ही छोटी-छोटी वर्कशॉप घेतो. अनवर हुसेन नावाचे जे चित्रकार आहेत, त्यांचं वर्कशॉप 16 तारखेपासून 16 तारखेला आहे. त्यानंतर केशव कासार आमचे मित्र आहेत. त्यांनी वाचनावर हे घेतलंय. चित्रकार आणि वाचन, तुम्हालाही आवडेल तो विषय कदाचित. नक्की, नक्की. चित्रकारांनी वाचावं, का वाचावं? हा जी काही कळकळ आहे, त्या कळकळीतून आम्ही केशव हे चांगले हे आहेत, वाचक आहेत अतिशय. तर त्यांना आम्ही विनंती केली, ती त्यांनी मानली. ते साधारण 31-30 तारखेला होणार आहे. आणि आणखीन एका छोट्याशा कार्यक्रमाची मला घोषणा करावीशी वाटतेय. तो म्हणजे 17 तारखेपासून इथे जे मालवणी मॉल असं जे वरती स्पॉन्सर्ड बाय मालवणी मॉल येतं, त्या मालवणी मॉलचा एक कार्यक्रम वेगळा सुरू होतोय आणि तो मी सुरू करणार आहे पुन्हा. त्या कार्यक्रमामध्ये आम्ही कोकणामधली सगळी व्यक्तिमत्व आणणार आहोत त्या सगळ्या कार्यक्रमातून. त्यांच्याशी तासभर मी बोलणार आहे. जवळ-जवळ तास किंवा दीड तास असं असेल तसं. तो पहिला कार्यक्रम 17 तारखेला रविवारी सकाळी सुरू होतोय आणि त्याच्यातले पहिले वक्ते आहेत, वक्ते म्हणण्यापेक्षा ज्यांच्याशी मी गप्पा मारणार आहे, गजाली. कोकणातल्या गजाली म्हणतो आम्ही मधु मालवणीच्या. शेठ. हां, मग गजाली गझालीमध्ये पहिले जे येणार आहेत ते वस्त्रहरणचे लेखक गंगाराम गवाणकर. त्यांच्याबरोबर गप्पा मारणार आहे. त्या कार्यक्रम तुम्ही जरूर ऐका. तो देखील असाच जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. आणि बाकी आपण असं बोलत राहू. Facebookमुळे आपला रोज टच असतोच. आणि आणखीन एक विनंती मी अशी करेन तुम्हाला, की जे काही प्रश्न आलेत किंवा येतात त्यांना तुम्ही उत्तरं द्या. नक्की. आपण आज काही प्रश्न नाही घेतले कारण तुम्ही बोलत होतात. त्या ओघामध्ये मला काही ते थांबवणं योग्य वाटलं नाही. पण वेळ खूप झालाय. तर तुम्ही त्यांना उत्तर द्या याच्यावर. म्हणजे तो एक आपण चांगला पायंडा पाडूया. तो शेखर नाईकांनी गेल्या वेळेपासून सुरू केलाय. हो. तर तो आपण कंटिन्यू करूया. बरं का? हो. तर पुन्हा एकदा भगवानराव, मजा आला. खूप छान धन्यवाद. झालं. मस्त धन्यवाद. झालं आणि स्मरणात राहील अनेक काळ. आणि आपण लवकर भेटू. एक सगळं प्रकरण संपल्यावर मी सुद्धा येईन कदाचित तिकडे. हो किंवा सर. तुम्हाला माझ्याबरोबर माझ्याकडे मालवणला यायचं. नक्की, नक्की, नक्की. आत्ताच निमंत्रण देऊन ठेवतो. येस सर. ठीक आहे? आनंदाने. चालेल. नमस्कार. थँक यू. बाय. भेटूया.